ओके. तर मागच्या वेळी आपण तिसरा अध्याय चालू केलेला आहे आणि तिसऱ्या अध्यायाचे पहिले 9 श्लोक आपण पाहिले. आणि या 9 श्लोकांमध्ये प्रामुख्यानं पाहिलं की भगवंतांना अर्जुनानं प्रश्न विचारला की मला जर ज्ञान महत्वाचं आहे, कर्म न करणं महत्वाचं आहे, तर मला या अघोरी अशा कर्मामध्ये तुम्ही का बरं याच्यामध्ये ओढत आहात? काच मला त्या कर्मामध्ये ओढतात? आणि एकाच वेळी दोन्ही गोष्टी का बोलतात? कर्म करा पण आणि कर्म करू पण नका. जसं मागच्या वेळी सांगितलं मी, अर्जुन गोंधळला होता. दुसरा अध्याय 27 श्लोक आणि दुसरा अध्याय 49 श्लोक. बेसिकली 49वा श्लोक जो आहे त्याचा अर्थ अर्जुनाने चुकीचा घेतला. दुरेण आवरम कर्मा. तर कर्माचा अर्थ कर्मफळ होतं, पण अर्जुनाने सांगितलं ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी सोडून दे, दूर कर. बुद्धियोगा धनंजया. आणि त्यामुळे अर्जुना पुढचं कळलंच नाही आणि भगवंताने ठरवलं परत बेसिक पासून सांगणं आवश्यक आहे. भगवंताने सांगितलं की कर्म केल्याशिवाय व्यक्ती राहू शकत नाही, नाही कशी क्षणमपी. अर्जुन म्हणे काही लोक आहेत जे राहतात, कर्म केल्याशिवाय संन्यासी असतात. भगवंत म्हणतात मनामध्ये ते भोग घेत असतात, ते मिथ्याचारी आहेत. कर्मेंद्रिय आणि संयम हे असते मनसा स्मरण इंद्रियार्था विमूढ आत्मा मिथ्याचारी उच्यते. ह्याच्यापेक्षा जो गृहस्थ व्यक्ती आपल्याला जीवनातील कर्मांना रेग्युलेट करतो, तो कर्म सोडत नाही, पण त्या कर्मांना नियम आणतो, नियम्य अर्हते अर्जुना, तर तो व्यक्ती खूप चांगला अशा मिथ्याचारीपेक्षा, कारण तो क्रमानं टप्प्याटप्प्यानं भक्तीमध्ये प्रगती करत असतो. आणि भगवंत म्हणतात की पण आपली नेहमीची कर्म करायला सुद्धा आपल्याला नेहमीची जीवन जगण्यासाठी सुद्धा कर्माची आवश्यकता आहे. जंगलात जर गेलास तू तर कर्म केल्याशिवाय व्यक्ती राहू शकत. नियतम कुरु कर्मतम कर्म ज्यायो अकर्मणा शरीरा यत्र आपली न प्रसिद्धीत अकर्मणा. तुला जगायचं असेल तर बेसिक कर्म करावंच लागेल. तुला असं वाटेल की जंगलात जाऊन राहिलास तर कर्मापासून मुक्त होशील. अर्जुना म्हणते पण मी ठीक आहे, मी कर्मापासून मुक्त म्हणजे होऊ शकणार नाही, पण याचा अर्थ जरी मी युद्ध केलं तरी बंधनात मी राहणार. मग असंही मला बंधनात राहायचं आहे तर युद्ध न करता बंधनात राहा तुम्ही. ते बंधन थोडं कमी असेल. युद्ध करून पाप करून बंधन वाढण्यापेक्षा हे बंधन थोडं कमी असेल. आणि त्याला भगवंत उत्तरतात नाही. यज्ञार्थात करणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनात तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचारात. यज्ञाशिवाय केलेलं कोणते कर्म जे आहे भगवंताच्या आनंदाशिवाय भगवंतांना अर्पण, भगवंतासाठी केलेलं कोणतंही कर्म हे बंधनात पाडत नाही, ते बंधनापासून मुक्त करतं. जसं सरकारसाठी केलेलं काम हे बंधनात बंधनात बंधन आणत नाही. सरकारने आज्ञा दिली म्हणून सीमेवरच्या जवानांना भरपूर मोठ्या प्रमाणात युद्ध केलं आणि भरपूर सैनिक मारले तर त्या जवानाला फाशी होत नाही, त्याला मेडल मिळतं. पण त्याच जवानानं आपल्या घरामध्ये येऊन जर शेजाऱ्याची हत्या केली, एकाच माणसाची हत्या केली शेजाऱ्याची, कारण शेजाऱ्याची भांडण झालं त्याचं म्हणून, तर लगेच त्याला फाशी दिली जाते. इथं एकाच माणसाची हत्या केली आहे पण फाशी मिळते का? इथं स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं काम आहे, पण तेच काम हजारो लोकांची हत्या केली आहे सरकारच्या आदेशावरनं. सो तुझं काम जर आपण सरकारच्या म्हणजे सुप्रीम सरकारच्या भगवंताच्या आदेशावरनं भगवंतासाठी केलं तर त्याची रिॲक्शन येत नाही, पण तेच काम स्वतःच्या स्वार्थासाठी केलं तर रिॲक्शन गॅरंटेड आहे. ह्याला म्हणतात यज्ञार्थात करणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधनात तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. आता हे अर्जुनाने ऐकलं, भगवंताने सांगितलं. आता अर्जुनाने मला प्रश्न घोळतोय की नाहीये, मी अशा इच्छेपासून मुक्त नाहीये. मी केवळ भगवंताच्या इच्छेसाठी काम करू शकत नाही, त्या स्तरावर मी पोहोचलेलो नाही. निष्काम कर्म स्तरावर मी कदाचित पोहोचलेलो नाहीये. आणि भगवंताने हेरलं, आणि भगवंताने हेरल्यामुळं आता भगवंत अजून खालच्या स्तरावर येत आहेत. पहिला दुसऱ्या भगवंत भक्ती स्तरावर गेले होते, अर्जुना कळलं नाही, तो गोंधळला. भगवान आता निष्काम कर्म स्तरावर अर्जुना सांगतायत की निष्काम कर्म कर. पण ते अर्जुना वाटतं की नाही, माझ्या मनात अजून इच्छा गेलेली नाहीये, त्या इच्छा अजून माझ्या मनातल्या संपलेल्या नाहीयेत, मग मी काम न केलं बरं. आता भगवंत अजून खालच्या स्तरावर येत आहेत आणि श्लोक क्रमांक 11 दोष क्रमांक 10 ते 16 मध्ये कर्मकांड हा स्तर काय नक्की, हा स्तर सांगायचा प्रयत्न करतायत. तर कर्मकांड स्तर बघण्याआधी आपण जसं मागच्या बघितलं मी, योग शिडी काय आहे, योग लॅडर काय आहे हे
हे आपण समजावून घेऊया. का योगा लॅडर फार महत्वाची आहे, आणि योगा लॅडर जर समजली तर इथना पुढचा जो तिसरा अध्याय पुढचा भाग आहे, आणि चौथा, पाचवा आणि सहावा अध्याय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल जर आपण डोक्यामध्ये आपल्या ही योगशैली ठेवली तर. आणि परीक्षेत प्रश्न पडणार आहे, योगशैली पूर्णपणे एक्सप्लेन करा किंवा त्याचं वर्णन करा म्हणून. तर शिडी आहे, या शिडीवरचा सगळ्यात लोएस्ट पायरी, सगळ्यात खालची पायरी काय आहे? पाशवी जीवन किंवा अॅनिमलिस्टिक प्लॅटफॉर्म. तर पाशवी जीवन मराठीमध्ये म्हणू आपण. जगातले 95% लोक किंवा अधिकच लोक आजकालच्या कलियुगात म्हणू आपण, त्यांना माहीतच नाही जीवन का जगतायत, आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी ते कोणत्याही प्रकारे शास्त्रिक आधार न घेता, शास्त्राचा आधार न घेता, देवतांचा आधार न घेता, केवळ स्वबळावरती आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतायत. स्वबळावरती पैसे प्राप्त करून जीवन भोगायचा प्रयत्न करत आहेत. 95% लोकांना जगाला माहितीच नाही मी का जगतोय, मी का जन्म घेतला, मरणार आहे एक दिवस, का मरणार आहे, म्हातारा होणार आहे, का म्हातारा होणार आहे, मी कोण आहे, शास्त्र काय आहेत, त्यांना काहीही देणं नाही. जसं मनुष्य पशुजन्म घेतो, वाढतो, मोठा होतो, सेक्स करतो, पोरं जन्माला घालतो, म्हातारा होतो आणि मरून जातो. त्याच पद्धतीनं एखाद्या मुलाला विचारलं आपण की आता 10वीत आहेस, 10वीनंतर काय करणार? सायन्स घेणार. का सायन्स घेणार? बाकी मित्रांनी घेतलं म्हणून किंवा बाकी मैत्रिणी घेतलं म्हणून. मग पुढे काय होणार? इंजिनियर होणार. का? बाकी मित्र होतात म्हणून. ओके, मग पुढे काय करणार? लग्न, नोकरी करणार. का? सगळेच नोकरी करतात, मी पण नोकरी करणार. मग पुढे काय करणार? लग्न करणार. का? अरे जग 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 लग्न करतोय, मी पण लग्न केलं पाहिजे. लग्नाच्या मागचा उद्देश काय त्याला माहित नाहीये. मग पुढं पुढे पोरांना घालणार का? सगळंच जग घालते. मग मग काय? रिटायर्ड होणार. सगळे लोक रिटायर्ड होत आहेत, आणि मग दिवस मरून जाणार, सगळेच मरून जात आहेत. हा, हेच तर जीवन आहे. खाओ पिओ ऐश करो, हेच तर जीवन आहे. जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन, जाय जाय जवानी फिरना आहे. ह्या मानसिकतेवरची तरुणाई आजचं जग जे आहे चाललेलं आहे. ह्याला पशवी जीवन, पशुतुल्य जीवन म्हणलेलं. हे सगळ्यात लोएस्ट पातळी. ह्याच्या वरच्या पायरीवरती जे मनुष्य येतो त्याला कळतं की नाही नाही नाही, प्रॉब्लेम काय आहे, मी कितीही पैसा कमवला तरी मला एन्जॉयमेंट मिळत नाही. काहीतरी काय म्हणजे विशेषतः सॉफ्टवेअर कंपनीत लोक पैसा कमवतात, महिन्याला 2-2 लाख, 3-3 लाख, 4-4 लाख महिन्याला. वर्षाला नाही म्हणत मी, महिन्याला कमवतात तेवढा. पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात दिसत नाही. ते सतत त्रासलेले असतात, ग्रासलेले असतात, टेन्शन मध्ये असतात, वैतागलेले असतात. आणि ते टेन्शन, वैताग, त्रास लपवण्यासाठी ते क्लब्स मध्ये जातात, डान्स करतात. पैसा आलेला असतो पण आनंद नाहीये. मग दारू पिणं, क्लब मध्ये डान्स करणं, ट्रिप्स मारणं वगैरे, त्या माध्यमातून ते दुःख, ते नैराश्य झाकायचा प्रयत्न करत असतात. पण थोडा व्यक्ती बुद्धिमान झाला आणि थोडं शास्त्राविषयी ज्ञान असेल, त्याला कळतं की नाही नाही, जोपर्यंत मी शास्त्रामध्ये दिलेल्या कर्मकांडाचं पालन करणार नाही तोपर्यंत देवता खुश होणार नाहीत. आणि देवता खुश झाल्या नाहीत तर मला थोडा तरी भौतिक आनंद जो अपेक्षित आहे तो मिळणार नाही. मी जर देवतांना खुश केलं तर निदान या जन्मात मी थोडा तरी समृद्धीचा अनुभव घेऊ शकेन, आणि मेल्यानंतर मी स्वर्गात जाईन. आणि स्वर्गामध्ये काही काळ माझं पुण्य संपेस तोपर्यंत मी अगदी मनपूर्वक भरपूर एन्जॉय करेन, तेवढा काळ तरी. आणि ती एन्जॉयमेंट कुठल्याही प्रकारे पापांपासून मुक्त असेल, त्यात पाप नसेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही. मनसोक्त मी स्वर्गामध्ये अप्सरांबरोबर एन्जॉय करेन, किंवा जे काय असेल ते नंदनकानन उद्यान एन्जॉय करेन, सोमरसाचं पान करेन. आणि परत मग ते संपलं, पुण्य संपलं की परत पृथ्वीवरती येईल. 9व्या श्लोक येतो, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्ये मर्त्यलोकम विशांती. पुण्य संपलं की परत खाली पडत होतं. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे खिशातल्या पैशाप्रमाणे. खिशात जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत, खिशात जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंतच तो 5 स्टार हॉटेलमध्ये राहू शकतो. जसे पैसे संपले त्याला 5 स्टार हॉटेल धक्के मारून बाहेर काढलं.
पण ऍटलिस्ट जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत एन्जॉय करू शकेल. तो जर पैसे नसताना घुसायचा प्रयत्न केला तर त्याला धक्के मारून आधीच बाहेर काढतील, त्याला भांडी घासायला लावतील. सो हे त्या माणसाला कळतं. त्याची इच्छा एन्जॉयमेंट करायची गेलेली नाहीये, पण जर एन्जॉयमेंट पापरहित होऊन करायची, फक्त पुण्य प्राप्त करायचंय. आणि ते पुण्य प्राप्त करण्यासाठी तो काय करतो आता, तो आता कर्मकांड करतोय, कर्मकांडी यज्ञ करतोय आणि कर्मकांडी यज्ञाच्या माध्यमातून स्वर्गात जाऊन एन्जॉय करायचा प्रयत्न करत आहे. आणि वेदांमध्ये जे 90% श्लोक आहेत ते कर्मकांडाचे श्लोक आहेत. दुसऱ्या पहिला पण की यान पुष्पितां वाचा प्रवद्यन्ते व पश्चितः वेदवादरत पार्था न अन्य अस्ति इति वादिना. त्याला वाटतं कर्मकांडी श्लोकच वेदांचं सर्वोच्च ज्ञान आहे किंवा सर्वोच्च सारांश आहे वेदांचा, असं त्याला वाटतं. आणि तो कर्मकांड करत राहतो. आता असं अनेक जन्म केल्यानंतर स्वर्गात गेला, खाली आला, स्वर्गात गेला, खाली आला, स्वर्गाला खाली आला, त्याला कळतं की नाही नाही नाही, इतक्या वेळा एन्जॉय केला आपण स्वर्गात जाऊन, पण जे आपल्याला अपेक्षित आहे ती एन्जॉयमेंट, तो आनंद आपल्याला मिळत नाही. आणि तो मिळत नसल्यामुळं त्या व्यक्तीच्या मनात थोडा प्रकाश पडतो की कदाचित कोणीतरी ह्याच्या या सगळ्या देवतांच्या वरती कोणीतरी भगवंत असला पाहिजे, कोणीतरी परमेश्वर असला पाहिजे. आणि कदाचित आपण त्याला आपलं कर्मफळ अर्पण केलं तर आपण या चक्रातच मुक्त होऊन जाऊ. या चक्रामध्ये अडकणं काय अर्थ नाही, जन्ममृत्यू चक्रामध्ये. पण अजूनही त्याच्या मनातनं भोगायची इच्छा गेलेली नाही आहे आणि कर्म करायची इच्छा पण गेलेली नाही. फळ भोगायची इच्छा पण गेलेली नाही आहे, कर्म करायची इच्छा पण गेलेली नाही आहे. पण जस्ट त्याला जाणीव झाली की याच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे. हा जो स्तर आहे, ही जी पायरी, याला म्हणतात सकाम कर्मयोग. हा कर्मयोग आहे का भगवंताशी जोडायला संबंधित चालला आहे, पण सकाम आहे. तिथं अजून भोगायची इच्छा आहे, फळ भोगायची इच्छा आहे आणि कर्म करायची पण अजूनही इच्छा आहे. ती तिसरी पायरी योगाश्रेणी मधली सकाम कर्मयोग. आता सकाम कर्मयोगात म्हणजे व्यक्ती पुढे जातो, प्रगती करतो, तेव्हा हळूहळू त्याला कळतं की नाही नाही, आपल्याला कळलं की भगवत प्राप्ती करायची आहे किंवा चक्रात मुक्त व्हायच्या जन्ममृत्यूच्या, तर फळावर आसक्ती ठेवून काहीच होणार नाही. आपण फळावरची आसक्ती सोडली पाहिजे, पण त्याची अजून कर्म करायची इच्छा गेलेली नाहीये, कर्म करायची इच्छा संपलेली नाहीये. तो कर्मावरती आसक्त आहे, त्याला जी इच्छा आहे तो करायचा प्रयत्न करतो, पण त्यात म्हणजे फळ मिळेल, ते फळ जे आहे. हरे कृष्ण. थोडं माझं इंटरनेट अनस्टेबल झाले, तर थोडं डिस्टर्बन्स आतमध्ये येत असेल. तर त्या तो कर्म सोडू शकत नाही. कर्म सोडू शकल्यामुळं तो फक्त कर्माचं फळ जे आहे ते भगवंताला अर्पण करतो. आणि ही जी पायरी लावतात निष्काम कर्मयोग. तर आपण 4 पायऱ्या बघितल्या आपण: पाशवी जीवन, कर्मकांड, सकाम कर्मयोग आणि निष्काम कर्मयोग. आणि निष्काम कर्मयोग स्तरावरती अनेक अनेक जन्म निष्काम कर्मयोगाची प्रॅक्टिस केल्यानंतर व्यक्ती एकतर मुक्त होईल डायरेक्टली आणि ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन जाईल किंवा ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करेल, ब्रह्ममुक्तीला मिळेल, ब्रह्मसायुज्य मुक्तीला मिळून जाईल. किंवा हृदयाचं त्याचं पुरेशा प्रमाणात शुद्धीकरण होईल आणि पुरेशा प्रमाणात शुद्धीकरण झाल्यानंतर मग तो कर्म पण सोडून देऊ शकेल. आता त्या सकाम कर्म स्तरावरती कर्म सोडलेलं नाही, फळे सोडलेलं नाहीये. निष्काम कर्म स्तरावर आला, फळ सोडून दिलं, कर्मावर आसक्ती आहे. आता कर्मावरची भरपूर वेळ प्रॅक्टिस करून झाल्यानंतर हृदय बऱ्यापैकी शुद्ध होईल, तो येईल ज्ञानयोग स्तरावरती किंवा डायरेक्ट मुक्त पण होऊ शकतो. दोन्ही ऑप्शन अवेलेबल. तर निष्काम कर्म सोडलाच नाही तरी तो मुक्त होऊ शकेल, पण त्याला वाटलं की बाद झालं, कर्म खूप कर्म केलं, आता कर्म सोडून दिलं बरं. आणि हृदयात शुद्धीकरण जर बऱ्यापैकी झालेलं आहे, तो आता आपल्या आत्म आनंद घेऊ शकतो. आणि या स्तरावरती तो वरती प्रगती करतो, तो आहे ज्ञानयोग. ज्ञानयोगा स्तरावर व्यक्ती कर्म करत नाही आणि कर्माच्या फळावर पण आसक्त नाही. ज्ञानयोग स्तरावरती व्यक्ती फक्त एका जागी बसून वेदांचं अध्ययन करतोय, वेदांच्या श्लोकावर चिंतन करून, मनन करून, कंटेम्पलेशन करून सतत वर्षानुवर्ष 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 वेदांत वाचून 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 तो या स्तरावरती येतो की मी शरीर नाही, आत्मा आहे. आणि मग परमात्म्याची सेवा करून तो ब्रह्मसायुज्य मुक्ती प्राप्त करतो.
तर या स्तरावर ते कोणतंही काम नसतं, तो फक्त चिंतन 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 करत असतो. तर हा स्तर सोपा नाहीये, आणि म्हणून यासाठी हृदयाचं शुद्धीकरण आवश्यक आहे. ज्ञानयोगाचं पालन कोणी उठसूट करू शकत नाही. त्याला क्वालिफिकेशन आहे. काय क्वालिफिकेशन आहे, गुणवत्ता काय आहे? पहिला निष्काम कर्मयोगाचं पालन केलं पाहिजे, हृदय शुद्धी केली पाहिजे. हृदय शुद्धी झाल्यानंतरच मग तो ज्ञानयोग स्तरावर येऊन कर्म सोडून देऊ शकतो. आता ज्ञानयोग स्तरावरनं एक तर तो मुक्त होऊ शकतो, किंवा तो थोडी प्रगती केली तर पुढे जाऊ शकतो अष्टांग योग स्तरावरती. तर वास्तविक ज्ञानयोग आणि अष्टांग एकाच स्तरावरचे आहेत, रिझल्ट जर बघितला तर. पण अष्टांग योगाला योगाश्रीमध्ये वरच्या स्तरावर ठेवलेलं आहे. का वर ठेवले वरच्या स्तरावरती? कारण का अष्टांग योगामध्ये भगवंताच्या साकार रूपावरती ध्यान असतं. हृदयाचे भगवंताचं परमात्मा रूप आहे, त्या परमात्मा रूपावरती योगी ध्यान लावतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या मार्गाद्वारे या क्रिया करून, आणि मग धारणा ध्यान समाधी या प्रक्रियेत पूर्ण ध्यान जे असतं, पूर्ण लक्ष असतं हृदयात चतुर्भुज विष्णू आहेत त्यांच्यावरती असतं. पण समस्या काय असती की हे करत असताना ज्यावेळी तो समाधी अवस्थेला जातो, तर समाधी अवस्थेवर त्याकडे ऑप्शन असतात दोन. एक तर या रूपावरचं ध्यान हटवायचं आणि ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन व्हायचं, किंवा त्याच्या रूपावर ध्यान लावले त्या रूपाची सेवा करायची. 99.9% अष्टांग योगी हे पहिला ऑप्शन निवडतात. ते भगवंताचं रूप नाकारतात सगळ्यात शेवटच्या सर्वोच्च स्तरावरती आणि ब्रह्मज्योती विलीन होऊन जातात. आणि फारच थोडे योगी त्या साकार रूपाची सेवा करायचा विचार करतात, आणि ते शांतरस, ते शांत रती प्राप्त करतात. ते शांतरस प्राप्त करून वैकुंठात प्रवेश करतात. शांतरस म्हणजे ते कुठे ऍक्टिव्ह सेवा नाहीये, पण भगवंताप्रती पूर्ण कृतज्ञता आहे, भगवंताप्रती आदर आहे, भगवंताला बघायची इच्छा आहे, भगवंताचं रूप सतत बघायची इच्छा आहे त्यांना, पण त्यात ऍक्टिव्ह सेवा नाहीये. ही शांत रती ते प्राप्त करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये थोडी तरी सेवेला संधी आहे, म्हणून ह्याला वरच्या स्तरावरती ठेवलेला आहे. पण वास्तविक पाहता रिझल्ट बघितला आपण, तर निष्काम कर्म स्तरावर व्यक्ती डायरेक्ट मुक्त होऊ शकतो, ज्ञानयोग स्तरावर डायरेक्ट मुक्त होऊ शकतो, अष्टायोग स्तरावर व्यक्ती मुक्त होऊ शकतो. आणि या सगळ्यात वरचा स्तर आहे तो म्हणजे भक्तियोग, सर्वोच्च स्तर शिडीमधला. कारण भक्ती योगामध्ये भगवंताशी संबंध आहे, आणि भगवंताची ऍक्टिव्ह सेवा आहे, सक्रिय सेवा आहे भगवंताची. आणि सक्रिय रूपाने व्यक्ती 4 रसांमध्ये 5 रसांमध्ये शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य रसामध्ये भगवंताची सतत सेवा करत असतो. आणि हेच जीवाचं हा सर्वोच्च स्तर का आहे? कारण हा स्तर शाश्वत आहे. इथं आत्म्याला पूर्णानंदाची प्राप्ती होते. कारण आत्म्याचं स्वरूप काय आहे? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आणि भागवतच्या दुसऱ्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामी व्याख्या करतात मुक्ती काय आहे. मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित. मुक्ती म्हणजे काय? आपल्या आत्म्याच्या मूळ स्वभावात स्थित होणं. स्व म्हणजे आत्मा, भाव म्हणजे स्थिती. तर मूळ स्वभावात आत्म्याच्या ज्यावेळी आपण स्थित होतो, दॅट इज कृष्णाची सेवा करणं, त्याच वेळी आत्म्याला पूर्णानंदाची प्राप्ती होऊ शकते, तोपर्यंत नाही. आणि म्हणून हा भक्ती स्तर जो आहे हा सर्वोच्च स्तर आहे. याच्यामध्ये भगवंताचं सर्वोच्च प्रकटीकरण आपण अनुभवू शकतो. आणि भक्तीचं सर्वोच्च आदान प्रदान, एवढं आदान प्रदान की भगवंत स्वयं भक्ताच्या अधीन होतात. ही भक्तीची ताकद आहे. तर ही आहे योगशिडी. आता आपण कुठल्या स्तरावर आहोत? सगळ्यात टॉपच्या? काय वाटतं? हा, आम्ही एवढ्या टॉपला आहोत, भक्ती करतो ना आम्ही, भक्ती योगाचं पालन करत आहोत. काय वाटतं आपण कुठल्या स्तरावर आहोत? विद्या माताजी, कोणत्या स्तरावरती आहोत आपण? काय वाटतं तुम्हाला? योगश्री कळली सगळ्यांना का? योगश्री मध्ये काय संख्या शंका आहे कोणाला? काही कळलं तर पुढचं पण आपण कळत तुम्हाला. ही श्री कळली का व्यवस्थित? का शंका आहे कोणाला काही? सगळे नोट डाऊन केले नोट्स मध्ये? येस सुप्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, जो शांत रस सांगितलेला आहे तुम्ही आता जे 5 रस सांगितले त्याच्यापैकी जो शांत रस सांगितलेला, तर त्या शांत रसामध्ये आपण नाही येणार ना प्रभूजी? जे म्हणजे असं ऐकलं की जे घंटी वगैरे जे आपण जे
म्हणजे पूजा अर्च्यासाठी जे साहित्य वगैरे यूज करतो तर ते शांत रसामध्ये येतं. मग आपल्यामध्ये स्वतः आता वागत असताना जी भौतिकतेमध्ये जी शांती येते तो शांत रस असू शकेल का प्रभूजी? हे नाही लक्षात आलं. शांत रस म्हणजे तिथं जीवात्म्याला भगवंताशी फार संबंध स्थापन करायची इच्छा नसते. त्याला फक्त भगवंताप्रती आदर आहे, कृतज्ञता आहे आणि त्याला भगवंतांना बघून आनंद होतोय. भगवंतांना बघून त्याची चेतना खूप जागृत होते चांगल्या प्रकारे आणि तो आनंद अनुभवत आहेत भगवंतांना बघण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहण्याचा, त्यांचं गुणगान करण्याचा. पण ऍक्टिव्ह सेवा, ऍक्टिव्ह संबंध स्थापन त्यांना करायचं नाहीये. जसं वैकुंठामध्ये आपण गेलो तर वैकुंठामध्ये जे योगी शांत रसामध्ये असतात ते काय करतात, लांबनं होतं भगवंतांना पाहत राहतात आणि त्याला पाहूनच आनंद घेतात, पण कुठलीही ऍक्टिव्ह सेवा करायला जात नाहीत. आणि गोलोक वृंदावन जसं तुम्ही म्हणलात की दगड, झाड, जमीन, गवत, अन्न पदार्थ हे सगळे जे आहेत हे शांत रसामध्ये आहेत. हे भगवंतांच्या कुठल्या ऍक्टिव्ह सेवेत भाग घेत नाहीत पण त्यांना सपोर्ट करतात सेवेमध्ये. असा शांत रस. धन्यवाद प्रभूजी. ओके. तर माझा प्रश्न असा आहे की आपण कोणत्या स्तरावरती आहोत? सर्वोच्च स्तरावर आहोत का आपण? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. आपण तर मिश्र भक्ती करतोय प्रभूजी, म्हणजे अजून तरी म्हणजे ह्याच्या स्तरावर नाही, उच्च स्तरावर नाही नाही, नाही. मिश्र भक्ती नाहीये ही. नाही का? मिश्र भक्तीचा अर्थ खूप वेगळा आहे. मिश्र भक्तीचा अर्थ काय? म्हणजे अजून संसारिक पण काही म्हणजे विचार होतो आणि भक्तीचा पण विचार होतो संसारिक त्याच्यामुळे विचार होणं स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं काहीच नाहीये. आपलं हृदय शुद्ध झालं नाही म्हणून संसारिक विचार येतो. मिश्र भक्तीचा अर्थ आहे की मला भक्ती करून माझी आसक्ती अजून कर्मकांडावरती आहे. मी भक्ती करतोय पण ज्ञानकांडावर माझी आसक्ती आहे, कर्मकांडावर माझी आसक्ती आहे, किंवा भक्ती करून मला स्वर्गाची प्राप्ती करायची आहे, भक्ती करून मला भौतिक लाभ घ्यायचा, ही मिश्र भक्ती आहे. पण माझी भक्ती करण्याचा उद्देश केवळ भगवंताची सेवा करणं असेल तर ती मिश्र भक्ती नाही. भले हृदयातल्या अनर्थांमुळं काही संसारिक वासना येत असतील तर स्वाभाविक आहे होणं. जोपर्यंत मी भक्ती करतोय माझी भावना हीच आहे की मला अन्य अभिलाषिता शून्य भक्ती करायची आहे. माझी भक्ती करताना माझी इच्छा हीच आहे की मला कुठल्या प्रकारे भक्तीतनं भौतिक लाभ नकोय, मला फक्त भगवंताची सेवा पाहिजे. ही भावना असेल तर ती शुद्ध भक्ती आहे, भलेही हृदयात वासना अजून गेलेली नाहीये. सो आपली शुद्ध साधना भक्ती आहे, मिश्र भक्ती जी नाहीये. जी भावण जी प्रेम स्तरावर आपण गेलो नाहीये, हे मान्य करतो मी. आपण अनर्थ स्तरावरती आहोत, पण भाव आणि प्रेम स्तरावर गेलो नाही. पण आपली भक्ती शुद्धच भक्ती आहे जर आपली ही भावना असेल तर. अन्य अभिलाषा शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम. ऍटलीस्ट भक्ती करताना, जपा करताना ही भावना आहे का आपली की मला भगवंताची सेवा करायची आहेत ना? का जप करताना आपण असं करतोय चला जप करूया, स्वर्गात जाऊया, मस्त एन्जॉय करूया, मग ती मिश्र भक्ती झाली. किंवा जप करूया आणि मुक्ती प्राप्त करूया, या संसारिक कटकटीतून मुक्त होऊया आणि छान ब्रह्मदेव विलीन होऊया, ही भावना असेल तर ती मिश्र भक्ती आहे. ओके. ठीक आहे प्रभूजी, खूप खूप धन्यवाद समजून सांगितलं त्याबद्दल. म्हणजे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि अशी कोणती नाही म्हणजे कर्मिक वगैरे इच्छा कोणतीच नाहीये भगवंताच्या सेवेस, भगवंताच्या आनंदासाठीच आता सध्या जसं समजलं तशी भक्ती चालू आहे प्रभूजी. मग शुद्ध भक्ती, धन्यवाद. मग टेन्शन घ्यायचं कारण नाही. ठीक आहे. धन्यवाद. आता आपण कोणत्या स्तरावर आहोत? तर आता ही शिडी आठवा, 1 2 3 4 5 6 टप्पे बघितले आपण शिडीचे. आपल्याला आपण अजून प्रॅक्टिकली कर्मकांडाच्या खाली असू करायचं आपण, माहित नाही मला. ठीक आहे, 500 स्तरावरती पण असू, पण आपल्या जीवनामध्ये भक्ताने इंटरफिअर केलं, आपल्या जीवनामध्ये भक्तांनी प्रवेश केला. मग तो भक्त कुठल्या माध्यमातून आला असेल? तो भक्त आला असेल एखाद्या आपल्या काउन्सिलरच्या माध्यमातून, आपल्या शिक्षागुरूच्या माध्यमातून, ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, शिल प्रभुपादांच्या पुस्तकाच्या माध्यमातून. शिल प्रभुपादांनी या सगळ्यांच्या माध्यमात शिल प्रभुपाद आपल्या जीवनात प्रवेश केला आणि शुद्ध भक्ताने इंटरव्हीन केल्यामुळं भगवंतांनी काय केलं, हा वरचा जो भक्ती योगाचा स्तर आहे त्याला खाली खेचलं आणि आपल्या स्तरावर त्याला आणलं. थोडक्यात ही शिडी आहे, भगवंताने आपल्या लिफ्ट मध्ये बसवलं. लिफ्ट बरे खालच्या स्तरावरती असेल पण बटन दाबल्यावरती ती वेगानं वरती जाते. सो शिल प्रभुपादांचं आपल्या जीवनामध्ये आगमन झालं, शुद्ध भक्ताचं आपल्या जीवनामध्ये आगमन झालं आणि ते आगमन झाल्यामुळे आपण आता एलिव्हेटर मध्ये बसलोय, एक्सकलेटर मध्ये बसलोय किंवा लिफ्ट मध्ये बसलोय. लिफ्ट मध्ये बसल्यामुळं ह्या सगळ्या टप्प्या टप्प्यानं जायची गरज उरलेली नाही आहे. केवळ आत्ताच्या स्तरावरती, भले 5वी स्तर असेल तो,
आपण भक्ती करून डायरेक्टली काही काही क्षणातच टॉपमोस्ट स्तर गाठू शकतो. तो काही क्षण म्हणजे आपल्याकडे एक जीवन असेल, 2 जीवन असेल, 3 जीवन असतील, 3 लाईफ टाइम असतील, पण इतर मार्गाचा विचार केला तुला किती जन्म घ्यावे लागतात त्याचा विचार केला तर हे क्षणातच आहे खचकन. सो हा आपला स्तर आहे. सो आपण हळूहळू लिफ्टमध्ये बसून वर चाललोय. या सगळ्या स्तरांना टप्प्याटप्प्याने क्रॉस करायची गरज नाहीये. डायरेक्ट क्रॉस करून आपण भक्ती स्तरावरती किंवा सर्वोच्च भक्ती स्तरावरती आपण पोहोचू शकतो. ही आहे योग शिडी. आता तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अध्यायामध्ये ही योग शिडी कशी बिल्टअप होत गेली बघा हळूहळू हळू. आणि मग 6व्या भगवंताने प्रूव्ह केलं कसं भक्तियोग सर्वोच्च आहे. आणि 7व्या अध्यायापासून खरा भक्तियोग जो आहे हा चालू होणार आहे. ओके, तर आज आपण पहिला श्लोक बघूया. तर आता भगवंत चालू करतायत 5वी स्तरावर. भगवंत बोलत नाहीत, 5वी स्तरावर भगवंत स्किप केलंय. प्रभूजी, हा, ज्ञानयोगांची उदाहरणं मला सांगा नाहीत. ज्ञानयोगी कोण आहेत? ज्ञानयोगी 4 कुमार होते. ज्ञानयोगी जे ज्ञानाच्या माध्यमातनं मुक्ती अवस्था प्राप्त करू इच्छित होते. ज्ञानाच्या माध्यमातून मुक्त अवस्थेत पोहोचले होते आणि त्या मुक्त अवस्थेमध्ये ते वैकुंठाकडे चालले होते. त्यांना ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं होतं. पण झालं काय, वैकुंठाच्या दरवाजावर गेले. भगवंताच्या चरणावर जे तुळशी होती त्या तुळशीचा सुगंध त्यांनी घेतला. तस्या अरविंद नयनस्य पदारविंदम किंजगमिष तुलसी मकरंद वायू अंतर्गत स्वरे चकार तेषाम संक्षोभ अक्षरुषम अपचित्त तनु. ते तुळशीचा वास जो त्यांच्या कानामध्ये गेला, नाकामध्ये गेला आणि त्यांची अक्षरजुषा ब्रह्मदेव विलीनाची इच्छा देऊन गेली आणि तिथे ते भक्ती स्तरावरती आले. ओके, तर 4 कुमारे पहिला ज्ञानी होते पण ज्ञानमार्गाचं पालन करूनच ते मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचले होते. सुखदेव गोस्वामी पहिला ज्ञानी व्यक्ती होते. ते ब्रह्म मुक्ती अनुभवत होते पण जेव्हा त्यांनी भगवंताचं गुणगान ऐकलं तिथं ते भक्ती स्तरावरती उन्नत झाले. असंख्य ऋषीमुनी आहेत जे ज्ञानयोगी आहे, जे ज्ञानयोगाचं पालन करतात, पण हे अनेक जन्म करावा लागतो. एवढं सोपं नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. जन्मोजन्मी केल्यानंतर मग कळतं अरे अल्टिमेटली जे पण पूजा करतो की जे प्राप्त करतो ते वासुदेव आहेत, ते कृष्ण आहेत. हे बहुनाम जन्मनाम अंत कळतं माणसाला, त्या ज्ञानी लोकांना सुद्धा. तर एवढा सोपा नाही, अवघड सर ज्ञान. ओके ओके, तर आता आपण आजच्या श्लोकात प्रवेश करूया. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, हरकत नाही. सॉरी, तर भगवंत म्हणतात हरकत नाही. तुझ्या मनात असं वाटतंय ना की तू अजून तेवढा शुद्ध झालेला नाहीयेस, त्या स्तरावरती तू अजून पोहोचलेला नाहीयेस, हरकत नाही. खालच्या स्तरावर येऊन काम कर आणि तो स्तर आहे कर्मकांड. आणि तो कर्मकांड काय आहे हे भगवंत श्लोक बोलतायत. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसवे साध्यम एषवो अस्तिष्ठ कामधूक. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रत्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. यज्ञ केल्याने मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. तर इथं भगवंत एका प्रकारे सांगतायत मी सृष्टी निर्मिती का केली. भगवंत सृष्टी निर्मिती का केली? तुम्ही सगळ्यांनी गीता कोर्स केलेला आहे, मला माहिती आहे. दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई, क्या तेरे मन में समाये. का निर्मिती केली आहे? काय आहे जग म्हणजे जेल. ठीक आहे, आता आपण अनालॉजी जेलची, तुरुंगाची अनालॉजी आपण गीता करून शिकतो की जग हे तुरुंगाप्रमाणे आहे. दुर्गाचे जेलर, दुर्गा जेलर आहे दुर्गाची, बरोबर आहे, अनालॉजी परफेक्ट आहे. पण वैदिक पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलो आपण ते एक्झॅक्टली अशी अनालॉजी म्हणताय. भगवंतांनी जेल निर्माण केलं पण त्या जेल मधनं बाहेर याचं सोल्युशन पण दिलं. जेलमध्ये टाकताना सांगितलं या गोष्टी करा, तर जेलमध्ये लवकर बाहेर या. बघा भगवंत किती कृपाळू आहेत. आध्यात्मिक जगातनं आपल्याला जेलमध्ये टाकलं आणि भगवंतांना माहिती आहे कोणती गोष्ट केली जेलमध्ये लवकर जीवात्मा बाहेर येऊ शकेल. सो भगवंतांना जेलमध्ये टाकतानाच देवता दिला आपल्याला आणि वेद दिले आणि सांगितलं तुम्ही जेलमध्ये जाताय भोगण्यासाठी. का पडला पण तिकडनं खाली भोगण्यासाठी.
7व्या श्लोक आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. इच्छा, स्वतंत्र इच्छा आणि भोग आणि द्वेष, भगवंतावरती द्वेष. त्याच्यावर खाली पडलो आपण. आता खाली पडल्यावर भगवंतामध्ये भोगायचा आहे ना, भोगा, भरभरून भोगा, पण भोगताना वैदिक पद्धतीनं भोगा. वैदिक पद्धतीने भोगल्यावर भोगू पण शकाल, आनंद पण घेऊ शकाल आणि हळूहळू हळूहळू हळू त्यातनं मुक्त होऊ शकाल. सो हे सृष्टी निर्मितीचं प्रमुख कारण आहे. बुद्धेंद्रिय मन प्राणाम लोकानाम असूर्य प्रभो मात्रार्थम च भवार्थम च आत्मने अकल्पनायच. 10व्या स्कंदात भगवंत म्हणतात मात्रार्थम एन्जॉय करण्यासाठी, भवार्थम च भवभोग एन्जॉय करण्यासाठी, आणि आत्मने अकल्पनायचं हे करता करता हळूहळू हळू त्यातनं मुक्त होण्यासाठी ही सृष्टी निर्माण केली आहे. आणि ते निर्माण करता वेद पण भगवंत सुरुवातीलाच देऊन टाकलं की जावा देवतांबरोबर यज्ञ करा, देवतांना यज्ञ अर्पण करा, एन्जॉय करा, आनंदी जीवन जगा. आणि ते एन्जॉय करता तुम्हालाच कळून जाईल यज्ञ करता सटली काय होतं. सूक्ष्मरित्या आपण भगवंताचं नाव घेतोच. कुठलाही कर्मकांडी यज्ञ म्हटला नास्तिक व्यक्ती करतायत किंवा कर्मकांडी लोक करतायत, केशवाय नमा, नारायण नमा, माधवाय नमा, गोविंदाय म्हणतोच आपण, आचमन करतोच. तेवढं नाव घेतलं तर भगवंताचं. कर्मकांडाच्या नावाखाली कदा पण तीर्थयात्रेला जाऊ, तिरुपतीला गेलं फार पुण्य मिळतो, वृंदावनला गेलं फार पुण्य मिळतो, त्यानंतर काशीला गेलं फार पुण्य मिळतं. हे तीर्थक्षेत्र आहेत आणि तीर्थक्षेत्र अनेक भक्त असतात. तीर्थक्षेत्र दर्शन करायला गेलं आपण, काही भक्त संपर्कात आले, कदाचित त्या भक्तांकडे ऐकल्यावर विचार बदलू शकतील आणि कर्मकांडावर आपण योगावर जाऊ शकू किंवा भक्ती वगैरे येऊ शकू. सो भगवंताने इनडायरेक्ट पद्धती द्यायचा प्रयत्न केला. जसं चॉकलेट मध्ये गोळी घातली, औषध घातले आणि ते चॉकलेट आपण मुलांना खायला देतोय. मला औषध आवडत नाही, डायरेक्ट सांगितलं भक्ती करा, हे आम्हाला ते करायचं, मग आम्ही खाली आलो ना, आम्हाला एन्जॉय करू दे की, हा एन्जॉय करा, चॉकलेट एन्जॉय करा. पण सूक्ष्म छोटस औषध जे आहे ते चॉकलेटमध्ये घातलेलं आहे. तर हे कर्मकांडी एन्जॉय भगवंतांनी दिले आणि काय सांगितलंय की हे करा आणि सुखी व्हा. बघा, यज्ञापासून सुखी व्हा म्हणजे भौतिक सुख आहे. आणि असे सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती सगळ्या गोष्टी या यज्ञांमध्ये मी सांगितलेल्या आहे. आता प्रभुपाद जसं म्हणले, प्रभुपाद जादूगार आहेत. प्रभुपादांना माहिती आहे त्यांचा ऑडियन्स कोण आहे. तर प्रभुपाद कर्मकांडाचं एक्सप्लेनेशन करत बसलेत तात्पर्यामध्ये, डायरेक्ट भक्तीवरती आले. ह्याच्या गोष्टी लक्ष देऊ नका, याचा अर्थ भक्तीकडे प्रभुपाद घेऊन गेले आणि डायरेक्ट भक्तीकडनं इसेन्स द्यायच्या प्रत्येक ठिकाणी. बघा प्रभुपाद तात्पर्य काय म्हणतात. प्रजापतीने निर्माण केलेली सृष्टी म्हणजेच बद्ध जीवांना स्वगृही भगवतधामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. बघा डायरेक्ट भगवतधामात सुरुवात भगवत केली प्रभुपादांनी. इज मॅजिशियन. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव भौतिक प्रकृतीने बद्ध करण्यात आले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू यांच्याशी असलेल्या संबंधाचे विस्मरण झालेले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वेदेश सर्वैर अहमेव वेद्य. वैदिक तत्वे हे आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हणले आहे की पतिम विश्वस्य आत्मेश्वरम, म्हणून सर्व जीवांचे परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच आहेत. भागवतातही सुखदेव गोस्वामी भगवंताचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. इथं प्रजापती आला फक्त एक शब्द, सहयज्ञा प्रजा पुरोवाच प्रजापती. बरोबर, फक्त प्रजापती भगवंत, अनेक पती आहेत. कुठले पती आहेत? श्रियापती, यज्ञपती, धियापती, लोकपती, धरापती, पतिर्गतिश अंधकृष्ण सात्वताम प्रसिद्धताम में भगवान सताम पती. बघा, श्रियापती लक्ष्मीपती आहेत भगवंत, यज्ञपती यज्ञाचे पती आहेत, धियापती बुद्धीचे पती आहेत, लोकपतीर धरापती सगळ्या जगातल्या विश्वातल्या ग्रहांचे पती आहेत, पृथ्वीचे पती धरापती. त्यानंतर अंधक वृष्णी सात्वताम पती, हे जे यदुवंश आहेत, अंधक वृष्णी आणि सात्वतम त्यांचे पती आहेत. यदुवंशाचे पती आहेत, यदुपती आहेत थोडक्यात इनडायरेक्टली, सगळे यदू आहेत, अंधक वृष्णी सात्वत. आणि सताम पती म्हणजे भक्तांचे पती किंवा साधूंचे पती आहेत. भगवंत एवढे पती आहेत. भगवान विष्णू प्रजापती आहेत, ते प्राणीमात्रांचे, जगताचे, वस्तूंचे, प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसा करावा हे बद्ध जीवन शिकवण्यासाठी भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे.
त्यामुळे या भौतिक जगात असताना ते चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान शरीराच्या विनाशानंतर भगवत धामात प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरता भगवंताने केलेली संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भवित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळतात. पण आता परत मुद्द्याला आलं पाहिजे. इसेन्स काय आहे? हरिनाम संकीर्तन. प्रभू म्हणतात कलियुगासाठी कोणता यज्ञ आहे? कलियुगासाठी हरिनाम संकीर्तन यज्ञाची शिफारस प्रभुपादांनी केली आहे. कलियुगातील सर्व मनुष्यांना मुक्तते करता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. मग महापुरुष सांगायला प्रभुपाद कृष्ण म्हणून तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पाठनम यज्ञ संकीर्तन प्राये जयंती सुमिळसा. प्रभुपाद इथं हैदराबादला होते. हैदराबादला एक पत्रकार प्रभुपादांना भेटायला आला आणि म्हटला प्रभुपाद द्वैतवाद काय अद्वैतवाद काय असं प्रश्न विचारला आणि प्रभुपादांना कळल्याची काय बुद्धी जास्त नाही. काय करणार द्वैतवाद अद्वैत काय? प्रभुपाद म्हणले खड्ड्यात घाल द्वैतवाद अद्वैतवाद. भगवंत म्हणतात की यज्ञ करा, यज्ञ केला पाऊस पडेल. जेवण पाहिजे ना जेवायला, मग यज्ञ केला पाहिजे. यज्ञ हरिकृष्ण कीर्तन केलं पाहिजे. तर पाऊस पाडण्यासाठी हरिकृष्ण करा, द्वैत अद्वैत सोडून द्या. ओके, असं प्रभुपाद म्हणतात. यज्ञ केल्या प्रकारे ते एंगेज करायचा, लोकांना हरिकृष्णाकडे आणण्याचा प्रयत्न करतात. ओके, ओके. आता काय केलं पाहिजे हे कर्मकांडी यज्ञ करताना? कर्मकांडी यज्ञ करताना देवतांना आपण रिकग्नाइज केलं पाहिजे आणि देवतांना भोग लावला पाहिजे. देवतांना भोग लावला तर अन्नातलं, ठीक आहे, देवतांना भोग लावला, देवतांशी तुम्ही संबंध प्रस्थापित केला, देवतांशी सहकार्य केलं तर काय होईल? देवतांना यज्ञाचा भोग मिळेल. देवता काय खातात? आपण जे खातो देवता खात नाहीत. देवता यज्ञाच्या माध्यमातून खातात. संकीर्तन यज्ञ आहे. सो ज्यावेळी या ग्रुपवरची सगळी माणसं दोन्ही हात वर करून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं बोलतात, देवतांना आनंद होतो, देवतांना अन्न मिळतं, देवतांना भोग मिळतो. कारण हा यज्ञ आहे. देवतांचं संतुष्टी होती, देवतांचं पुष्टीकरण होतं आणि देवता भरभरून मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतात. सो पूर्वीच्या यज्ञ करायला लागायचे, यज्ञामध्ये आहुती घातली देवतांपर्यंत पोहोचायची आणि देवतांना भूक संतुष्ट झाली देवतांची की देवता आपल्यावरती ऐश्वर्याचा वर्षाव करायचा. आणि हेच देवतांशी परस्पर सहकार्य करा, कारण देवता पण बद्ध जीव आहात, तुम्ही बद्ध जीव आहात. दोघांनी परस्पर सहकार्य केलं तर ऍटलिस्ट पापापासून मुक्त व्हाल. भक्ती स्तरावर येणार नाही, पण पापापासून मुक्त व्हाल, ऍटलिस्ट नरकात जाणार नाही, इतकं भगवंत सांगत आहेत. देवान भावयता नेना ते देव भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयां परम अवाप्स्यता. यज्ञाने संतुष्ट केलेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्या परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. देवताही खुश होतील आणि मनुष्यही खुश होतील. आता देवता खुश नाही आहेत कारण लोक यज्ञ करत नाही आहेत, तर ते पण भुकेले आहेत ना, त्यांची भूक भागत नाहीये, ते वैतागलेले आहेत. आणि ते वैतागलेले असं घडतं, मग अवकाळी पाऊस पडणं किंवा पाऊस न पडणं किंवा नको थंडी येणं, नको तेव्हा अति ऊन पडणं. युधिष्ठिर महाराज राज्य करत होते त्यावेळी फक्त रात्री पाऊस पडायचा. माणसं झोपली रात्री की पाऊस पडायचा, जेणेकरून सकाळी शेतामध्ये कामं करता येतील, पावसाळा डिस्टर्ब होणार नाही. आता असं झालं तर मजा येईल ना. पावसाळ्यात फक्त रात्री पाऊस पडणार, सकाळ आरामात कामाला ऑफिसला जाता येईल. लोकल ट्रेन बंद पडणार नाहीत पावसामुळे मुंबईतल्या, किंवा कुठे खड्ड्यामध्ये पाणी साचलंय, बस आल्या नाही, गाड्या जाऊ शकत नाहीत, सकाळी पाऊस पडतोय, मला ऑफिसला जाता येत नाही, शाळेत जाता येत नाही, असं काही घडणार नाही. मुलांना शाळेत सुट्टी, जास्त पाऊस पडला अतिवृष्टीचे इशारा दिलाय, 2 दिवस सुट्टी मिळते, निम्म्यावर शाळा बंद पडते पावसाळ्यामध्ये. अतिवृष्टी इशारा, लगेच शाळा बंद. सरकारकडे लगेच अध्यादेश येतो. पण युधिष्ठिर महाराजच्या काळामध्ये असं होत नव्हतं, कारण त्यांना माहिती आहे युधिष्ठिर महाराज यज्ञ करतात रोजच्या रोज, तेव्हा योग्य वेळी पाऊस. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ऐश्वर होतं की सगळ्याच नद्या, पर्वत, जमीन भरभरून ऐश्वर देत होत्या. आठवड्यात टॅक्स भरायच्या युधिष्ठिर महाराजांना. आणि गायी एवढ्या संतुष्ट होत्या
की शेताला भुसभुशीत करायची गरज पडायची नाही. गायी आपणहून दुधाचा वर्षाव करायच्या दोहन न करताच, आणि त्या दुधाच्या वर्षावर जमीन भुसभुशीत होऊन जायची, नांगरणी सपरेट करायची गरज पडायची नाही. ही अवस्था होती युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये. का बरं? कारण ते यज्ञ करायचे आणि देवतांना संतुष्ट करायचे. जस्ट एक मिनिट. एक सेकंड जस्ट. ओके. हा, तर ही युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये समृद्धी होती. कशामुळं? यज्ञ केल्यामुळं. आजकाल का होत नाहीये? काचे सरकार यज्ञ करत नाहीयेत, आणि त्यामुळं असे प्रकार सगळे घडत आहे. ओके, आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. ओके, ह्याच्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर प्रकारे तात्पर्य सांगत आहेत. यज्ञ कर्माद्वारे, आगे पहिल्या तात्पर्याचा प्रभुपाद म्हणतात की यज्ञाचा भोक्ता कोण आहे? भोक्तारं यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतमुच्यते. सगळ्या भक्तांचे उपभोक्ता आहेत श्रीकृष्ण. यज्ञ करणं म्हणजे काय? श्रीकृष्णांना संतुष्ट करणं. सो आपण यज्ञाद्वारे श्रीकृष्णांना संतुष्ट केलं पाहिजे, संकीर्तन यज्ञ करून. दुसऱ्या परीक्षा प्रभात म्हणतायत यज्ञ कर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अंततः भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्मामुळे आपले सर्व कार्ये शुद्ध होतात. आहार शुद्ध, सत्व शुद्धी. सगळं आपला आहार शुद्ध होतो. यज्ञात अर्पण केला आहार की आहार शुद्ध होतो. आहार शुद्ध झाला की सत्व शुद्धी. सत्व शुद्धी म्हणजे चित्त शुद्धी होते. सत्व शुद्ध ध्रुव स्मृती. ध्रुव स्मृती म्हणजे बुद्धी तल्लख होते. स्मृती लंभे सर्व ग्रंथीना विप्रमोक्षः. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो. शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्यांचं जीवन शुद्ध बनते, आणि जीवन शुद्धामुळे स्मृतीमध्ये अतिसूक्ष्म होतींचे शुद्धीकरण होते. आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्याला मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो, आणि सर्वांची परिणती वर्तमान समाजाशी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. तर म्हणून इस्कॉनमध्ये आपण काय करतो? कुठलाही नव्हे त्याला काय देतो? सगळं पहिला प्रसाद. किती फिलॉसॉफी मारली, किती तत्वज्ञान सांगितलं, किती हरिनामात सांगितलं, कळणार नाही, पटणार नाही, समजणार नाही. कारण का? स्मृतीच्या ग्रंथी ते शुद्ध झाले नाही. पहिला आहार शुद्ध घे. तो आहार शुद्ध खाऊन 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 मग तो मोक्षाचा विचार किंवा भक्तीचा विचार करू शकतो. प्रभुपादांनी प्रचार कसा केला? आपल्या शिष्यांना प्रभुपाद इथपर्यंत खायला घालायचे. खा, अजून खा, अजून खा, अजून खा, इथपर्यंत ओकेस्तर खायला घालायची. हे अन्न खायला प्रभुपादांना विश्वास आहे त्यांचं शुद्धीकरण होईल आणि ते भक्तीचा विचार करू शकतील, ते भक्ती करू शकतील. म्हणून प्रभुपाद काय करायचे? हंडाभर गुलाबजाम बनवून ठेवायचे रोज. इस्कॉन बुलेट म्हणतात त्याला. हंडाभर ठेवायचे आणि प्रभुपाद तत्वज्ञान सांगायचे क्लासमध्ये. भक्त लोक कंटाळा करायचे ऐकायला, बोर व्हायचं. एखादा उठून जायचं बाहेर आणि जाता त्यांना गुलाबजाम दिसायचा, तो घुसलाच हाऊस खाऊन टाकायचा. प्रभुपादांसारखा शुद्ध भक्तांना गुलाबजाम बनवलेत आणि प्रभुपादांना अर्पण केलं भगवंतांना. त्यात काय पोटेन्सी असेल बघा. आध्यात्मिक जगात नाही गुलाबजाम प्रॅक्टिकली ते. तो एक जेव्हा खायचा तो आध्यात्मिक रस नुसता अनुभवायचा तो त्या गुलाबजामच्या माध्यमातून. आणि त्याला वाटतं अजून एक खावा, अजून उचलायचा, अजून एक खायचा. ते खायला अजून खायची इच्छा व्हायची, तिसरा खायचा तो. आणि 3 गुलाबजाम खायला वाटायचं की आपण थोडं बसूया क्लासला. थोड्या वेळ क्लासला बसलो आपण तर अजून पुढे भरपूर खायला मिळतील. आणि तो परत आतमध्ये यायचा आणि क्लासमध्ये जाऊन बसायचा. बघा ही ट्रिक होती प्रभुपादांची. प्रसाद इज अवर सिक्रेट वेपन. प्रभुपाद मांडायचे. अनेक प्रसादाची लीला आहेत. ठीक आहे. एक जस्ट सगळ्यांनी वाचले, जर्नी विधीमध्ये वाचले असेल. परमपूज्य राधा महाराज भक्ती होती की एकदा परमपूज्य राधा महाराज पूर्वी अमेरिकेत संन्यास घ्यायच्या आधी कॉलेजमध्ये प्रचार करायचे. ब्रह्मचारी होते आणि कॉलेजमध्ये प्रचार करायचे. आणि कॉलेजमध्ये प्रचार करत असताना एके दिवशी एक ख्रिश्चन प्रचारक कॉलेजमध्ये आला होता आणि तो मोठ्या मोठ्या प्रचार करत होता. जे कोणी येशूला मानणार नाही ते नरकात जातील, मोठ्या मोठ्या प्रचार करतो. आणि काही मुलांनी विचारलं तो जो भगवाधारी आहे तो कुठे जाईल? तो पण नरकात जाईल, पण तो येशूला मानत नाहीये.
म्हणजे जाऊन त्याला सांग तू. सांगतो काय म्हणले, घाबरतो काय? म्हणतो ते महाराजांपाशी आला, म्हणला यू आर गोइंग टू हेल्प. महाराज शांत होते. महाराज म्हणले ओके फाईन, देन व्हेअर यू आर गोइंग, तुम्ही कुठे चाललात मग? म्हणले आय एम गोइंग टू हेवन, मी स्वर्गात चाललोय. प्रभुपाद म्हणलं, महाराज म्हणले जर तू स्वर्गात जाणार असशील तर मी नरकात गेलो बरं. थोडक्यात अहंकार व्यक्तीबरोबर मला स्वर्गात राहायची इच्छा नाही. स्वर्गामध्ये येतं आपलं स्वर्ग नव्हे, भगवत धाम. हेवन म्हणजे भगवत धाम ख्रिश्चन धर्मामध्ये. तर आणि मग त्याला राग आला ख्रिश्चन प्रचारकाला. आता महाराज प्रचार कसा करायचे अमेरिकेमध्ये? डायरेक्ट प्रचार करत नव्हते, कुकिंग क्लास घ्यायचे, शाकाहारी कुकिंग क्लास, ओके, व्हेजिटेरियन कुकिंग क्लास महाराज तिकडे घ्यायचे. आणि तिथं कुकिंग क्लास घेत असताना ते भगवंतांना भोग घालून तो प्रसाद जो बनवलाय, नैवेद्य दाखव जो बनवलाय भोग, तो लोकांना खायला करायची. आणि त्या क्लासमध्ये येऊन बसायचा महाराजांचे फॉल्ट्स काढण्यासाठी. पण त्याला कुठे फॉल्ट सापडत नव्हता. आणि एक गोष्ट होती, जे काय महाराज बनवायचे त्याला खायला द्यायचे, तो खायचा. आणि ते खाऊन त्याला आनंद व्हायचा, ती खाऊन मजा यायची. आणि त्याचा विचार केला आपण स्वतः असं बनवून बघू. आणि तोही बनवत होता रोज. जी जी रेसिपी महाराज सांगायची ते एक्झॅक्ट रेसिपी तो बनवायचा, पण त्याचं होत नव्हतं एक्झॅक्टली. एकदा महाराजांपाशी आला, म्हटला तो तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्ही काहीतरी आमच्यापासून लपवत आहात, काहीतरी अशी गोष्ट आहे तुम्ही मला सांगत नाही आहात. ज्यावेळी तुम्ही पदार्थ बनवता खूप छान लागतो, पण त्याच रेसिपीनं एक्झॅक्टली तसाच पदार्थ मी बनवला तर मला आनंद का होत नाहीये? तिचं माझ्या पदार्थामध्ये काहीच नाहीये. आणि त्या महाराज म्हणले हो, एक गोष्ट सांगितलेली तुम्हाला की मी देवाला भगवंताला पहिला अर्पण करतो आणि मग तुम्हाला खायला देतो. आणि भगवंतांना अर्पण केल्यामुळे चव बदलते, भगवंतातलं पाप काढून घेतात, चव बदलते. म्हणजे मला पण अर्पण करायचं तुमच्या भगवंतांना. त्याचा मंत्र दिले महाराजांनी, हा खोटो आहे, अर्पण करा. आणि ज्यावेळी त्यांना अर्पण केला आणि त्यांना खाल्ला तो हलवा, त्याला वाटलं हा आता तो तसा झालाय जसं तुम्ही बनवता. आणि मग त्याच्या मनातलं महाराजांविषयी कल्मश खूप दूर झाली. म्हणतो महाराज म्हणला मला असं वाटतंय की तुम्ही पण स्वर्गातच जाल. महाराज म्हणले जर तुझी अशी भावना आली असेल तर मला तुझ्यावर स्वर्गात राहायला खूप आनंद होईल. बघा, मध्ये भक्ती आली, मध्ये प्रसाद आला, कशी कल्मश दूर झाली. सो पहिला प्रसाद पोटामध्ये गेला पाहिजे, ध्रुव स्मृती, स्मृती लब्ध्वा सर्व ग्रंथीचा विप्र मोक्ष. हे किती बेसिक तत्वज्ञान बघा याच्यामध्ये सांगितले. ओके, आता काय होईल याच्यामुळं? तर देवतांची सहकार्य कसं करायचं? तर जे अन्न आपण खात आहोत ते देवतांच्या कृपेमुळे खात आहोत. देवताने पाऊस दिलाय, देवताने प्रकाश दिलाय, आणि त्या देवताने प्रकाश दिल्यामुळं आपण ते अन्न खात आहोत. मग देवतांना आपण काहीतरी अर्पण करणं आवश्यक आहे. म्हणून जे काही अन्न तुम्ही बनवाल ते तुम्ही जे काय अन्न तुम्ही बनवाल ते देवतांना अर्पण करा. त्याच्यामुळे देवतांचा आनंद, देवतांचा आशीर्वाद तुमच्यावरती येईल. इष्टान भोगान हि वो देवा यज्ञन्ते दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दाता न प्रदायिभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सः. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. कारण त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, त्यांना कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. आपण ते केलं नाही तर आपण चोरी करत आहोत. नंद महाराज कृष्णाला सांगतायत की आपण जीवन जगतो गायींवरती आणि गायी जीवन जगतात गवतावरती आणि गवत येतं पावसावरती आणि पाऊस पडतो इंद्र, म्हणून रोज दरवर्षी आपण इंद्र यज्ञ करतो. असं लॉजिक जे आहे हे नंद महाराज आपण कृष्णाला देत आहेत. ऑफकोर्स कृष्णाला इंद्राचा अहंकार थोडासा आपण त्यांनी सांगितलं हे यज्ञ बंद पाडा आणि गोवर्धनची पूजा करा, असं आपल्या मधुर वाणीद्वारे मोहित करून नंद महाराजांना कन्व्हिन्स केलं गोवर्धन पूजा करण्यासाठी. कारण भगवंताची वाणी फार मधुर आहे. मधुर या गिरा वल्गु वाक्य या बुध मनोज्ञया पुष्करे क्षणा. ही वाणी एवढी मधुर वाणी आहे की मोठ्या मोठ्या विद्वान लोकांना गोंधळात टाकते. बुध मनोज्ञया पुष्करे क्षणा ही भगवंताची वाणी आहे. ओके,
सो आपण जर भगवंतांना नैवेद्य दाखवत नसू तर आपण कोण आहोत? चोर आहोत. यो भुंगते स्तेने वसा. सो जगातले 99% लोक कोण आहेत? चोर आहेत. आणि चोरांवरती देवतांचा आशीर्वाद कसा येईल? त्यामुळंच प्रॉस्परिटी येत नाही आहे. जगामध्ये प्रॉस्परिटी येत नाही आहे. भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. म्हणून शास्त्र प्रमाणित यज्ञाद्वारा त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिले असतात. जो भगवंतांना समजू शकत नाही त्यासाठी देवी देवतांप्रती यज्ञाची शिफारस करण्यात आली आहे. आता परिच्छेद गृहस्थ लोकांसाठी फार महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले आहे. निरनिराळ्या देवतांच्या पूजेचेही त्या तत्वावर विविध गुणावर आधारित आहेत. उदाहरणार्थ, मांसाहारी लोकांकरता काली देवीचे पूजन सांगितले आहे. काली देवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि काली देवीसवर पशु यज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. पण काली माता काही मांसाहारी नाही बरं का. काली माता शाकाहारी आहे. ती भक्त आहे, पण तिला जर मांस अर्पण केलं ते मांस स्वीकारत नाही, पण तिच्या कृपेमुळं ते मांस खायची इच्छा थोडी कमी होईल. कदाचित पुढच्या जन्मामध्ये तर ते मांस खाणार नाही. की आता मांस खायची इच्छा अशा प्रकारे पूर्ण केली अर्पण करून, तर काहीतरी अर्पण करण्याची भावना तर निर्माण होईल. आणि काली मातेला मांस अर्पण करण्याचे काही नियम आहेत. कोणते नियम आहेत? एका झटक्यात तो बोकड कापला गेला पाहिजे, आणि तो बोकड कापला काही मंत्र बोलायचे असतात, आणि त्या मंत्राचा अर्थ असा आहे की या जन्मात मी तुझी हत्या करतोय, पुढच्या जन्मात तू येऊन माझी हत्या कर. आणि मग तो अर्पण करून मग तो खायचा असतो. बघा किती सिस्टमॅटिक आहे. अल्टिमेटली काय? आणि नियम आहेत. कालीमातेला अर्पण करायचं कुठल्या दिवशी अर्पण करता येत नाही. नवरात्री करायचं नाही, गणपतीत करायचं नाही, सोमवारी करायचं नाही, या दिवशी करायचं नाही, त्या दिवशी करायचं नाही. अल्टिमेटली काय सांगितलंय एवढे नियम? न केलं बरं. पण जे असे लोक आहेत, तामसिक लोक, जे मांसाहार सोडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही व्यवस्था वेदांमध्ये करून ठेवली आहे, जेणेकरून त्यांना असं हळूहळू हळूहळू हळू भगवंताशी जोडता यावं, भगवंताचा संबंध प्रस्थापित करता यावा. परंतु जी सत्वगुणी आहेत, आपण सत्वगुणावर आलो आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये, जे सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी श्री विष्णू दिव्य पूजा सांगण्यात आली आहे. तथापि सर्व यज्ञांचा वास्तविक उद्देश आध्यात्मिक स्थानापर्यंत क्रमशः उन्नत करण्याचा आहे. साधारण मनुष्यासाठी निदान 5 यज्ञ, त्यांना पंचयज्ञ म्हणले जाते, ते आवश्यक आहे. ठीक आहे. कोणते 5 यज्ञ आहेत? तात्पर्य प्रभुपाद सांगतायत. बेसिकली 5 प्रकार यज्ञ का सांगितले? तर 5 प्रकारे जीवांची हत्या करतो आपण. विशेषतः गृहिणी, गृहस्थ लोक शेती करताना, त्यानंतर स्वयंपाक करताना, झाडू मारताना, त्यानंतर चालताना की फिरताना, आणि शेवटचं विसरलो मी, अशा 5 प्रकारे जीवांची हत्या होत असते. आणि या जीवांच्या हत्येचं पाप लागू नये म्हणून 5 प्रकारचे यज्ञ गृहस्थाला मॅन्डेटरी होते पूर्वी. आणि ते 5 प्रकार यज्ञ केल्यावर ऍटलिस्ट या पापांच्या हत्येपासून जीव मुक्त व्हायचा. आता आपण काय करायचं? 5 करत बसायचे परत नाही. हरे कृष्ण केलं की ऑटोमॅटिक भक्त या सगळ्यांना मुक्त होतात. ओके. तरी सुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टी निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ, धान्य, फळफळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी सर्व आणि मांसाहारी लोकांसाठी मांस असते. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी या जीवनावश्यक वस्तू आहेत, त्यामुळे कोणत्याही गोष्टी निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंताशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टीच असू शकत नाहीत, आणि या गोष्टीपासून कोणी जगू शकत नाही. यावरून स्पष्ट आहे की आपले जीवन भगवंताकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यासाठी सुद्धा धातू, गंधक, पारा, मॅंगनीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल, तसे इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी
धडधाकट आणि निरोगी व्हावे यासाठी भगवंतांच्या प्रतिद्वारा या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. आणि म्हणून आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते. आणि आपल्याला ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण इंद्रिय तृप्ती करता भगवंताच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात गुरफटत गेलो तर निश्चितपणे आपण चोर ठरतो, कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतू नाही. ओके, आता अशा प्रकारे भोग लागल्यावर फायदा काय होईल? मला काय फायदा होईल का? हो, फायदा होईल. आणि तेच भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगितलंय. यज्ञशिष्टासना संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयी भुंजते ते त्वगम पापम ये पचन्त्यात्मकारणात. भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रियभोगा करता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. सो पचंती आत्मकारणात, स्वतःच्या भोगासाठी बनवलेले शाकाहारी जीवन एक मिनिट. ओके, शाकाहारी अन्न जर ग्रहण केलं तरी आपण पापच घेतोय. सो जीवनाचं उद्दिष्ट शाकाहारी होणं नाही. जीवनाचं उद्दिष्ट आहे कृष्णारी होणं. कृष्णारी. महाराज म्हणतात, आय एम नॉट व्हेजिटेरियन, आय एम कृष्णाटेरियन. जे काही कृष्ण खातात ते मी खातो, पण कृष्णांना मांसाहार आवडत नाही म्हणून मांसाहार कृष्णावर पण करत नाही. कृष्णाला कांदा आवडत नाही म्हणून कांदा कृष्णांना अर्पण करत नाही. आम्ही कृष्णाटेरियन आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थोडं माझं अनस्टेबल इंटरनेट, थोडं मध्ये होईल थोडासा. आता एक प्रश्न आला कमेंट बॉक्स वरती की यज्ञ कोणत्या 5 प्रकारचे आहेत. मला एक्झॅक्टली आठवत नाहीये ते. आय थिंक पुढच्या आपल्या अध्यायामध्ये येईल ते, मला तर आठवत नाहीये. पण बेसिकली 5 प्रकारचे अग्निहोत्री यज्ञ करायला लागतात 5 गोष्टीसाठी. हे 5 प्रकारे हत्या होते. चालताना, शेतामध्ये नांगरणी करताना, पीक काढताना, स्वयंपाक करताना आणि झाडू मारताना. 5 प्रकारे हत्या होत असते. 5 प्रकारची हत्या होते. ती हत्या जी आहे ती रोखण्यासाठी 5 वेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले. ते एक्झॅक्टली कोणते ते मला कुठल्या शास्त्रामध्ये मी आपल्या प्रभुपादांनी सांगितले नाही, कारण तेवढे महत्वाचे नाही आहेत भक्ती दृष्टीने, म्हणून त्याला जास्त महत्व दिलं गेलं नाही. सो हरे कृष्ण केल्यावरती ते कोणतेही 5 यज्ञ करायची गरज पडणार नाही. तर बघा की आपण जर पाप खातोय, जर आपण नुसते शाकाहारी असू तर हा निश्चितपणे त्यात पाप कमी आहे. मांसाहार सोडणे त्यात पाप कमी आहे, पण ते पापच आहे. कारण शाकाहार सुद्धा हत्याच आहे. आपण झाड उचकटून घेत आहोत आणि त्यात हत्या ही होतच असते. ओके, भगवत भक्त कृष्ण असणाऱ्या व्यक्तींना संत म्हणले जाते. आणि ब्रह्मसंहितेत सांगितलेल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमांजन चरित भक्ती विलोचन संतासदेव हृदय शिवलोकयंती. संत जने सदैव श्रीकृष्ण गोविंद मुकुंद यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाहीत. म्हणून असे भक्त नेहमीच भक्तीच्या विविध मार्गाद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, वाचन, यज्ञच करीत असतात. आणि अशा प्रकारे यज्ञ सदैव केल्यामुळे ते संसाराच्या पापमय संगीताच्या सर्व प्रकार दोषापासून अलग राहू शकतात. जर एखाद्या ती चोर आणि पापी असेल, ती कशी खेळू शकेल? हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून
संकीर्ण यज्ञ शिकवणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर जगामध्ये शांती नांदणे शक्यच नाही. जगामध्ये शांती केवळ संकीर्तन यज्ञाद्वारेच येऊ शकेल. ओके. अन्ना एक मिनिट, एक फोन आलाय मला. प्रकृतीचे चक्र काय आहे? हे प्रकृती चक्र काय आहे हे भगवंत इथं सांगत आहेत. ठीक आहे. तर भगवंत म्हणतायत अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवात यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवात. की मुळात हा भोग लावायला अन्न येतं कुठनं? अन्नात भवन्ति भूतानि. मनुष्य अन्नावर जीवन जगतोय, सर्व प्राणीवर अन्न देण्यावर जीवन जगताय. आणि अन्न कशा उत्पन्न होतंय? पावसापासून. पर्जन्यात अन्न संभवात. पाऊस नसेल तर इव्हन मांसाहार पण उत्पन्न होणार नाही, कारण मांसाहारी प्राण्याला खायला गवत तर पाहिजे, आणि त्या गवत पावसापासून येणार आहे. तर कोणताही शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे, त्याला जगाला पाऊस पाहिजेच. पर्जन्यात अन्न संभवात यज्ञात भवती पर्जन्यो. पाऊस कशाने पडतो? यज्ञामुळं. यज्ञ कशात निर्माण होतो? यज्ञ कर्म, यज्ञ विहित कर्मांपासून निर्माण होतो. ठीक आहे. आता हे समजणं थोडंसं अवघड आहे की यज्ञ विहित कर्मांपासून निर्माण होतं. सगळ्यात पहिला आपण त्याच्या आधीच वाक्य बोलू. यज्ञात भवती पर्जन्य. याचा अर्थ काय? यज्ञापासून पाऊस पडतो. याचा अर्थ काय? तर मुळात तुम्ही शाळेत शिकवतात, बरे शिक्षक शाळेत शिकला असं शिकवत असाल की पाऊस कसा पडतो? सूर्यापासनं समुद्राच्या पाण्याची वाफ होती, ते वाफेचे ढग बनतात, ते ढग पुढे येतात, त्या ढगांना सांद्रीभवन होतं, आणि सांद्रीभवन झाल्यानंतर पाऊस पडायला लागतो. कुठं आला यज्ञ याच्यामध्ये? यज्ञाचा काय संबंध आहे का याच्यामध्ये? देवतांचा काय संबंध आहे? तुम्ही सगळे गीतेवाले चुकीचा प्रचार करतात, चुकी शिकवून जगाला देतात असं लोक म्हणतात. काय घोळ याच्यामध्ये? या लॉजिकमध्ये काय चूक आहे? सूर्य झाडाचे पाऊस, समुद्राचं पाण्याचे ढग बनले, ढगाचं सांद्रीभवन झालं, ढग पुढे आले आणि ढगात पाऊस पडला. कुठे यज्ञ संबंध आला याच्यामध्ये? विद्यामध्ये यज्ञ संबंध आला कुठे? यज्ञात भवती पर्जन्य म्हणतो आपण. कसं काय यज्ञावर पाऊस पडतो असं म्हणू आपण? कारण का बरेचदा पाहतो आपण की ढग येतात पण पाऊस पडत नाही. असं कित्येक वेळ होतं, ढग येतात पण पाऊस पडतो का? तसे ढग निघून जातं पुढं, असं होतं बरेचदा. का होतं? कारण त्या ढगांच्या माग एक बटन दाबणारा कोणतरी देवता बसलाय, इंद्र. आणि जोपर्यंत ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस डिफाईन केली इंद्रानं. पण त्या प्रोसेसला जसं कम्प्युटरमध्ये प्रोग्राम बनवत असतो, पण तिथं कम्प्युटर वरती बसला माणूस एस्केप बटन दाबलं तर तो प्रोग्राम टर्मिनेट होऊ शकतो. तसंच त्या प्रोग्रामला जर एस्केप बटन दाबलं तर काय होईल? तो प्रोग्राम बंद होईल आणि पाऊस पडणारच नाही. म्हणून त्याच्या मागं देवता आहे, आणि त्या देवता संतुष्ट होणार नाहीत, त्या बटन दाबणार नाहीत, आणि बटन दाबल्यावर पाऊस पडणार नाहीत. आणि त्या संतुष्ट कधी होतील? यज्ञ केल्यामुळं. मग यज्ञात भवती पर्जन्य. आणि यज्ञ कशात निर्माण होतो? यज्ञ कर्म समुद्भवात. यज्ञ विहित कर्मात निर्माण होतो. आता हे कसं समजून घ्यायचं? यज्ञ विहित कर्मात निर्माण होतो. प्रत्येकाचं विहित कर्म वेगळं आहे. ब्राह्मणाचं काय विहित कर्म आहे माहितीये कोणाला? पठण पाठण यजन याजन दान परिग्रह. शिकणं, यजन याजन, यज्ञ करणं, यज्ञ करवून घेणं, दान आणि परिग्रह, दान करणं आणि दान स्वीकार करणं, हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. सो ब्राह्मणाचं विहित कर्म यज्ञ मान्य करतो, पण क्षत्रिय पण आहेत, वैश्य पण आहेत, शूद्र पण आहेत. यांच्या विहित कर्माशी काय संबंध आहे यज्ञाशी? यज्ञ कर्म समुद्भव म्हणतो आपण. तर बघा, ऍक्च्युली वैदिक पद्धती कशी कॉपरेटिव्ह आहे आपण बघू शकतो की ब्राह्मणाचं विहित कर्म यज्ञ करणं बरोबर आहे, आणि त्यातनं पाऊस पडेल. पण क्षत्रियाचं विहित कर्म काय आहे? ब्राह्मणांना संरक्षण देणं. ऍक्च्युअली क्षत्रिय संरक्षण देतात ब्राह्मणांना, आणि क्षत्रिय काम कोणाच्या आधिपत्याखाली करतात? ब्राह्मणाच्या. आणि ब्राह्मणाचा अल्टिमेट उद्देश काय आहे? राज्य रक्षणासाठी यज्ञ, शांतपणे यज्ञ करता यावे. बघा, शिवाजी महाराजांच्या
वचनामध्ये काय होतं? गो ब्राह्मण प्रतिपालक. मी को आहे? मी ब्राह्मणांचा पालक आहे. गायींचा आणि ब्राह्मणांचा मी पालक आहे. कारण ब्राह्मणांची रक्षा आवश्यक आहे होणं. ब्राह्मणांचं रक्षण केलं तरच, आणि ब्राह्मणाचं रक्षणासाठी शत्रूला रोखलं पाहिजे, आणि म्हणून क्षत्रिय बनलं पाहिजे, सैन्य पाहिजे, शस्त्र पाहिजेत, हे सगळं असलं पाहिजे. तो क्षत्रिय जे राज्य चालवतात, युद्ध करतात किंवा मॅनेजमेंट करतात, अल्टिमेट उद्देश काय मॅनेजमेंटचा? यज्ञ करणं. तो क्षत्रिय पण आपल्या विधकर्माद्वारे यज्ञच करत आहेत. पटलं? जसं टेम्पल आहे, टेम्पलचा अल्टिमेट उद्देश काय आहे? हरे कृष्ण जप करणं, लोकांना भक्ती करायला प्रेरणा देणं, आणि भक्ती सुद्धा करणं, लोकांना प्रेरणा देणं. पण ते करायसाठी ऑफिस पाहिजे, डिपार्टमेंट्स पाहिजेत, पैसा पाहिजे, अकाउंट डिपार्टमेंट पाहिजे, किचन डिपार्टमेंट पाहिजे, त्यानंतर पुजारी डिपार्टमेंट पाहिजे, कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट पाहिजे, वृंदावन फॉरेस्ट डिपार्टमेंट पाहिजे, रिसेप्शन पाहिजे. हे सगळ्या गोष्टी पाहिजेत ना. पण अल्टिमेट उद्देश काय आहे? हरे कृष्ण कीर्तन करणं. सो हे सगळ्या गोष्टी या अल्टिमेटली हरे कृष्ण जोडल्या गेलेल्या आहेत. तो यज्ञ आहे. आता जर भक्ती असते क्लास घेतो आपण, हा काय आहे? यज्ञ आहे. यातनं काय करतोय? स्वतःमध्ये आपण हरे कृष्ण करण्याची प्रेरणा वाढवतोय, ती इच्छा वाढवतोय, जागरूक करतोय अजून सिस्टमॅटिकली शास्त्रांचा अभ्यास करून. तो क्षत्रिय पण यत्न करतायत. वैश्य पैसा कमवतात. जे वैश्य पैसा कमवतात त्या पैशाचा उद्देश काय आहे? अल्टिमेटली कोणाला दान करणं? ब्राह्मणांना दान करणं आणि क्षत्रियांना दान करणं, जेणेकरून क्षत्रिय त्या पैशाच्या आधारावरती राज्य चालू शकतील आणि ब्राह्मण त्या पैशाचा वापर करून यज्ञ करू शकतील. सो वैश्याचं काम पण यज्ञाशी जोडलं गेलं आहे, कारण त्या पैशाचा वापर यज्ञासाठी होतोय. सो वैश्याचं भीत कर्म पण यज्ञाशी जोडलं गेलं आहे. आणि शूद्राचं काम काय आहे? वरच्या तिन्ही वर्णांची सेवा करणं. सो शूद्र जर वैश्याची सेवा करत असेल तर त्या सेवेचा अल्टिमेट उपयोग कुठे होतोय? यज्ञाला होतोय. तो क्षत्रिय सेवा करत असेल, सेवेचा अल्टिमेट उपयोग कुठे होतोय? यज्ञाला होतोय. आणि तो जर ब्राह्मणाची सेवा करत असेल, अल्टिमेट उपयोग होतो यज्ञाला. सो अल्टिमेटली यज्ञ हा विहित कर्मातनं निर्माण होतात. म्हणून यज्ञ कर्म समुद्भवात. ओके, प्रश्न आलाय. वृषाली माताजी विचारा. हरे कृष्ण प्रभूजी, आपल्या चरणी प्रणाम. प्रभूजी, जे लोक असं भक्ती मार्गात नाहीयेत पण असं आपल्याच मनाने देवाचं नाव घेतात, रामकृष्ण हरी किंवा असं कुठला तरी मंत्र घेतात, असं नियमाने नाहीत घेत पण असं घेतात, असं मग घेतात ते का? पण तर मग ते ह्या पापापासून मुक्त होतात का? जी म्हणजे गृहस्थानी जो यज्ञ करावाच लागतो, असे 5 प्रकारचे यज्ञ तुम्ही बोललात तसं. हा विषय थोडासा वेगळा आहे. नामाचे अनेक प्रकार आहेत. नामाभास, शुद्ध नाम, अपराध नाम, भावनाम, प्रेम नाम, असे अनेक प्रकार आहेत. तर जे तुम्ही म्हणत आहात की नाव घेतलं मुक्त होईल का, तत्वस्तरावरती नामात शक्ती आहे. नामाभास स्तरावर जरी नाव घेतलं त्यांनी, जसं 6व्या स्कंद श्लोक येतो, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनम एव वा वैकुंठ नाम ग्रहणन अशेष आघाहरम विदो. सांकेत्यमचा अर्थ आहे की भगवंताचं नाव घेत नाहीये, पण एखाद्या माणसाचं नाव आहे, कृष्ण कृष्ण, एखाद्या मुलाचं नाव आहे आणि त्याला कृष्ण कृष्ण बोलतोय, पण नाव भगवंत काय स्वीकार करतायत? माझं नाव घेतलं. जसं अजामिलनं केलं, नारायण नारायण पुकारलं, आपल्या मुलाला पुकारलं, पण संकेत कोणाला होता? संकेत आपल्या मुलाला होता, पण भगवंताने स्वतःहून स्वीकारलं आणि विष्णून पाठवलं. सांकेत्यम. पारिहास्यम, कधी कधी आपण इस्कॉनच्या भक्त जातो हरिनाम करायला, लोक चेष्टा करतात ना, हे हरे कृष्णवाले बिनकामाचे बिनधंद्याचे लोक आहेत, त्यांना काही काम धंदा नाहीत, पण ते हरे कृष्ण बोलतायत, नकळत किंवा हरे कृष्ण बोलतायत ते. ठीक आहे, याला म्हणतात पारिहास्यम, थट्टा उडवायला गेलेला. स्तोभम म्हणजे गाण्यामध्ये काही लोक गाणी गातात आणि त्यांचा गाणी गायचा उद्देश असतो आनंद घेणं गाण्याचा. ते पिक्चरची पण गातील आणि पिक्चरची गाणी गातात, मध्ये एखादा अभंग गातील, एखादं भक्तिमय गीत गातील पिक्चर मधलं. ठीक आहे, सत्यम शिवम सुंदरम, इंडायरेक्ट नाव घेतलं भगवंताचं. ठीक आहे, काहीतरी कृष्ण असतं त्यामध्ये, रामण कृष्ण. सो ते हेलनम, स्तोभम. आणि हेलनम म्हणजे कोणाची निंदा करण्याचं नाव घेतलं आणि त्यामध्ये भगवंताचं नाव असेल तर अशेष आघा हरम विदू, की त्या क्षमता आहे सगळी पाप नष्ट करण्याची, पण प्रोव्हाइडेड त्या गोष्टीमध्ये व्यक्ती नामा अपराध करता कामा नये. पण 99% लोक जी आहेत ती नाम अपराध स्तरावर येतात आणि नाम अपराध स्तरावरती त्यांना या नाव घेऊन अशी पापांपासून मुक्ती मिळणार नाही, कारण त्यांचा भगवंताशी संबंध ज्ञान नाहीये.
नकळतपणे नाव घेतल्यानंतर अपराध कोणता नसेल तर मुक्ती होऊन जाईल त्या पापांपासून. पण 99% लोकांना जाणीव असते कृष्ण कोण आहेत, राम कोण आहेत, आणि ते अपराधयुक्त नाव घेत असतात. त्यांना भगवंताचा संबंध अजामिलनं सांकेत नाव घेतलं, पण अजामिलनं कोणता अपराध केला नव्हता नावाचा. त्यामुळं 99% लोकांना हे अवघड होणार, ते अपराध स्तरावर होऊन जातं त्यांचं नाव, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळणार नाही. पण काही लोकांना होऊ शकेल ते, जर ते अपराध रहित ते भगवंताचं नाव घेतील तर. पण त्यात पोटेन्शियल मध्ये नक्कीच आहे व्हायची. ओके, माताजी. धन्यवाद प्रभूजी. ओके धन्यवाद हरे कृष्ण. ओके, आपण पुढचा श्लोक बघूया. आता बघा सायकल कशी आहे. अन्न, माणूस अन्नातनं, अन्न पावसातनं, पाऊस यज्ञातनं, यज्ञ कर्मातनं. कर्म कुठनं येतं? श्लोक क्रमांक 50. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धिं ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. कर्म कशातनं होतं? ब्रह्म म्हणजेच वेदामधनं. कारण प्रत्येकाची निहित कर्म कशा सांगितली आहेत? आपल्या मनाने ठरवता येत नाहीत. हो, मला हे आवडतं, हे माझं निहित कर्म आहे किंवा विहित कर्म आहे, ते आपण ठरवू शकतो नाही मनानं. ते कसं ठरवू शकतो आपण? यज्ञाद्वारे, वेदांच्या आधारे. म्हणजे कर्म ब्रह्म उद्भवत विद्धिम. ब्रह्म म्हणजे वेद येतं, तर कर्म वेदात नाही येतं. वेद कशात नाही येतात? वेद अक्षर समुद्भवम. अक्षर म्हणजे भगवंत. आपण क्षर आहोत. आपलं शरीर खरं होतं, बरोबर ना अश्विनी? आपलं शरीर क्षर होणार एक दिवस, म्हातारा आपण होणार आहोत. म्हातारा होऊन एक दिवस हड आपली खिळकी होणार आहेत, लिबलिबितली त्याच्यावर. आजीची त्वचा कशी असती? लिबलिबित झालेली असते आजोबाची, आजीची. आपले होणार, आपण क्षर आहोत. पण भगवंत अक्षर आहेत. सो ब्रह्म अक्षर समुद्भवम. वेद हे भगवंतापासनं प्रकट होतात. आणि म्हणून तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. आणि हे भगवंत जे आहेत हे कशाच्या आधारावरती, कशावर स्थित आहेत? यज्ञावरती स्थित आहेत. हे चक्र आहे, हे प्रकृतीचं चक्र आहे. अन्न मनुष्य, अन्न अन्न यज्ञ, यज्ञ पर्जन्य, पाऊस पावसातनं, पाऊस येतो कर्मातनं, पाऊस येतो यज्ञातनं, यज्ञ तो कर्मातनं, कर्म येतात वेदातनं, वेद येतात भगवंतातनं, आणि भगवंत आहे यज्ञावरती. असं हे प्रकृतीचं चक्र आहे. वेदांमध्ये नियत कर्म सांगण्यात आले आहेत, आणि वेद साक्षात पुरुषोत्तम भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. आणि म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झालेले आहे. ओके, कळली सायकल? काय शंका याच्यामध्ये? काय कोणाला काय गोंधळ आहे, काय शंका? असं काय आता जे सांगितलं 2 श्लोकामध्ये, का गोंधळ कधी होतो? नक्की याचा अर्थ काय? कर्म ब्रह्मोद्भवचा अर्थ काय? यज्ञ कर्म समुद्भवाचा अर्थ काय नक्की? बरेच लोक गोंधळतात, भक्त लोक मोठे मोठे गोंधळतात, म्हणून म्हटलं काय गोंधळाचा आत्ताच विचारून घ्या. ओके, मला काय शंका नसेल, आपण पुढे जाऊया. ओके, तर तात्पर्य प्रभुपाद लिहितात, यज्ञार्थ किंवा श्रीकृष्णाच्या संतुष्ट प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपला यज्ञपुरुष किंवा श्रीकृष्णाच्या संतुष्ट प्रित्यर्थ कर्म करायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून हे वेद हे कर्मविधींची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनाधिकृत किंवा पापकर्म म्हणले जाते. म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडनं मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागते, नियम माहीत नसतील आणि कोणी नियम मोडला तर तो असं म्हणू शकत नाही मला नियमच माहित नव्हता. डाव्या बाजूने गाडी चालवायची आहे, उजव्या बाजून नाही, आणि पोलिसांनी पकडलं म्हणतो, म्हटला अरे मला माहितच नव्हतं. जसं माझ्यावरती घडलं, तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आलो आणि मला लोकल ट्रेनची काय माहिती नव्हती, आणि मुंबईत आलो, मला परीक्षा द्यायला मुंबईत आलो होतो मी पुण्यावरनं. नोकरीला मुंबईत आलो नव्हतं, पुण्यात नोकरी करतो, आणि एक परीक्षा द्यायची होती मला NTPCची. ती परीक्षा मुंबईमध्ये आलो होतो आणि मला माहित नव्हतं डब्यांचे वेगळे प्रकार असतात, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, लेडीज क्लास, असं काय माहित नाही मला.
आणि मी आलो आणि लोकल ट्रेन आली आणि त्यात भरभरून कचकचून गर्दी होती आणि मला चढता आलं नाही. मला वाटलं कदा मी चुकीच्या जागी उभा आहे, मी थोडं पुढे जातो म्हणलं आणि पुढे जाऊन उभं राहिलो. आणि त्यात ट्रेन आली आणि पाहिलं बाकी डब्यात लोक कचकचून भरायचा प्रयत्न करतायत, पण हा डब्यात कोण जास्त गर्दी करत नाहीयेत. म्हणजे लोक मूर्ख आहेत. तर डबा मोकळा आहे, लोक डब्यात का चढत नाहीयेत. आणि त्या डब्यात चढलो मी. आणि त्या डब्यात चढल्यानंतर पाहिलं त्या डब्यात सगळ्या बायकाच आहेत. आणि नंतर कळलं बापरे हा लेडीज डबा आहे. आणि मला असे काही प्रकार असतात की जेंट्स डबा असतो, लेडीज डबा असतो, की जनरल डबा असतो, लेडीज डबा असतो, हे माहितच नाही मला. पण सुदैवाने काय झालं, मी त्यावेळी उंचीने लहान होतो म्हणजे, आणि असं माझ्या पाठीवरती बॅग होती. तर कुठल्याच लेडीज लोकांनी कंप्लेंट नाही केली माझी. तर त्यांना वाटलं एखादा लहान मुलगा आहे मी एखादा. माझी हाईट पण कमी होती. 18 वर्षाची घटना आहे. जस्ट माझी शिक्षण झालं होतं नुकतंच. आणि मला फार मिशी वगैरे पण नव्हती जास्त त्यावेळेला. आणि बॅग होती पाठीवरती. त्यांना वाटलं मी शाळेतला मुलगा कुठला तरी. आणि सगळ्या बायका मला आश्चर्य बघत होत्या. कोण आलास, तुझी आईच आहे का, तुझे बाबा आहेत, काकू वगैरे आतमध्ये ट्रेनमध्ये आहे का, अशा नजरे माझ्याकडे बघत होत्या. आणि एका बहिणी मला विचारलं की बाळा तू कोण आहेस, तुझे कोण नातेवाईक आतमध्ये आहेत का लेडीज कोणी. म्हटलं नाही. म्हणजे लेडीज डबा आहे. म्हटलं हो असं आहे का, मला माहित नव्हतं. म्हटलं नवीन आहे म्हटलं मी. म्हणले नवीन आहे म्हणून वाचलाच म्हणले, नाही तर आम्ही कळलं कंप्लेंट केली असते म्हणली आम्ही, आणि तुला पकडून गेले असते, पोलीस घेऊन गेले असते. आता ही जी लेडीज डब्बा आहे, एखादा जेंट्स चढला तिथं आणि त्याने कंप्लेंट केली पोलिसांकडं, तो जेंट्स असं म्हणू शकत नाही हे हा लेडीज डब्बा मला माहित नव्हतं, मला सोडा. त्याला फाईन बसणारच. सो त्याचप्रमाणे कोणी म्हणलं की मला माहित नाहीये नियम म्हणून मी पालन करत, म्हणून मला यात मुक्ती मिळाली पाहिजे, असं होणार नाही. कारण ते माहिती करून घेण्यासाठी भगवंतांनी वेदशास्त्र दिली आहेत. मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. आपण मायाबद्ध आहोत आणि कृष्णाचं ज्ञान आपलं स्वतः होणार नाही, आणि मग त्यावर कृपा करण्यासाठी भगवंतांनी वेद पुराण दिले आहेत. हे नियम आपण वाचणं आवश्यक आहे. सुरुवातीलाच, आयुष्याच्या सुरुवातीला, वय वर्ष 10वी-12वीतच आपण वाचलं पाहिजे. आणि वाचूनच आपलं जीवन कसं जगायचं कळू शकेल. म्हातारपणे वाचून काही फायदा नाही, सगळी पाप झाले असे चुकून करून. ओके. त्याचप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ राज्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंत निश्वासातून प्रकट झाले आहेत. असे म्हणले की अस्य महतो भूतस्य निश्वासितम एतद ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्ववेदो अथर्वांगिरसः. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम भगवान या निश्वासातून प्रकट झाले आहेत. भगवान हे सर्व शक्तिमान आहेत. ते श्वासाद्वारेही बोलू शकतात. ब्रह्मसिद्धीला कोणता श्लोक सांगतो की भगवंताचं एक अवयव दुसऱ्या अवयवाचं काम करतं, माहिती आहे कोणाला? ब्रह्मसंहितेमध्ये श्लोक येतो जो सांगतो की भगवंताचा एक अवयव दुसऱ्या अवयवाचं काम करू शकतो. कोणता श्लोक आहे फेमस श्लोक, आपण रोज मंदिरात गातो, माहिती आहे विद्यामंतजी? आपण रोज मंदिरामध्ये गातो हा श्लोक. सकाळी सकाळी दर्शन घडल्यावर 7 वाजता. अंगानि यस्य सकलेंद्रिय वृत्तिमन्ति पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरंजगन्ति आनंद चिन्मय रस उज्ज्वल विग्रहास्य गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. गातो ना अशोक प्रभू, मंदिरामध्ये गातो ना 7 वाजता दर्शन घडल्यावरती हा श्लोक. याचा अर्थ काय आहे? अंगानि यस्य सकल इंद्रिय वृत्तिमन्ति. भगवंताचं एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाचं काम करतं. भगवंत श्वासाद्वारे निर्मिती करू शकतात, आणि डोळ्याद्वारे खाऊ शकतात, कानाद्वारे बघू शकतात, इतर अवयवाद्वारे ते इतर काम करू शकतात. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. म्हणून म्हणले की श्वासाद्वारे भगवंत बोलू शकतात. ब्रह्मचर्य स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या सांगायचे तर भगवंत श्वासोश्वासाद्वारे बोलू शकतात, डोळ्याद्वारे गर्भधारणा करू शकतात. भगवंत फक्त प्रकृतीवर नजर टाकतात आणि प्रकृती प्रेग्नंट होऊन जाते. वास्तविकपणे असं म्हणले आहे की त्यांना भौतिक पृथ्वीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक पृथ्वीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, महत्वाचं वाक्य आहे की भौतिक प्रकृतीतील बद्ध जीव
हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे बद्ध जीवासाठी एक संधीच आहे आणि म्हणून कृष्ण भावना भूत बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ओके, ज्या वेदांचे पालन केले ज्यांनी वेदांचे पालन केलं नाही ते सुद्धा भक्ती तत्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजेच वैदिक कर्म किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. ओके, आणि या कर्मकांडामधला शेवटचा श्लोक 16वा श्लोक की जो कोणी या या कर्मकांडीय सायकलचं या चक्राचं पालन करत नाही त्याची अवस्था काय होईल. भगवंत म्हणतात एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयति यः अघायोरिंद्रियो रामो मोघम पार्थास जीवती. हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करत नाही ते निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते. सगळं जीवन जगून ते व्यर्थ. याची खूप सुंदर उपमा भागवतच्या 11व्या स्कंदात उद्धव गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण देतात. खूप सुंदर श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण उद्धव गीतेमध्ये म्हणतात उद्धवाला की यन् लब्ध्वा मानुषं लोकं मुक्तिद्वारम अपावृतम गृहेषु खगवत सक्तास तम आरूढम च्युतम विदु. यम लब्ध्वा मानुषं लोकम, आपल्याला मनुष्य मिळालं काय त्यामध्ये संधी, मुक्तिद्वारम अपावृतम, आपण मुक्तीचं द्वार उघडू शकतो. पण इतकं होऊ नये गृहेषु, असा व्यक्ती घराशी आसक्त राहिला. खगवत कशाप्रमाणे, पक्षाप्रमाणे, कबुतराप्रमाणे. सगळ्यात जास्त काम वाजतं कुठल्या पक्षामध्ये, कबुतरामध्ये. सगळ्यात कामू पक्ष कबुतरा. सो कबुतराप्रमाणे आपण जर घराशी आसक्त राहिलो तर आपली अवस्था कशी आहे की डोंगर चढलो आपण, एव्हरेस्ट चढलो पूर्ण कष्ट करून, किंवा कोहचा डोंगर चढलो आपण पूर्ण कष्ट करून, आणि एवढा डोंगर चढून कोणी धक्का दिला कच करून म्हणून, तर काय झालं, एवढा कष्ट करून डोंगर चढलो आणि धक्का दिला, सगळं क्षणात व्यर्थ, परत खड्ड्यात पडलो खाली, परत दरीमध्ये खाली पडलो. तर सगळं जीवनामध्ये केलं पण भक्ती नाही केली किंवा मुक्तीसाठी काय प्रयत्न केला नाही, तर सगळं काय केलं पण क्षणात सगळं काही नष्ट होऊन गेलं. तम आरूढम च्युतम विदु, जगूनही न जगल्यासारखं झालं. सो तेच प्रभुपाद म्हणतायत की त्याचे जीवन किंवा इंद्रिय तृप्ती करता आहे, त्यांना काहीच वरती गेला नाही जीवनामध्ये, व्यर्थ जीवन तो जगला. धर्मेनहीन पशुभी समानाम आहार निद्रा भयमैथुनम च सामान्य एतत् पशुभी नराणाम धर्मो हि ते काम अधिको विशेषो धर्मेनहीन पशुभी नराणाम. म्हणजे चक्राचं पालन करणं, जर आपण भक्ती करत नसू तर या चक्राचं पालन करणं तरी फार आवश्यक आहे. निदान कर्मकांड करणं तरी आवश्यक आहे. निदान आपण पापांपासून तरी मुक्त होऊ शकू, असं भगवान श्रीकृष्ण इथं सांगत आहे. ओके, इथं आपला कर्मकांड सेक्शन जो आहे योगा श्री मधला हा पूर्ण होतो. आणि मग पुढच्या 3 श्लोकामध्ये ज्ञानयोग नक्की काय आहे आणि तू ज्ञानयोग योग्यतेचा आहेस का नाहीस, असलास तर काय, नसलास तर काय, हा सिरीज जो आहे हे पुढे चालू होत आहे. तर आपण हे पुढच्या तासामध्ये बुधवारी संध्याकाळी 8 ते 9:30, जसं मी आधीच ग्रुपवर डिक्लेअर केलं आहे की रात्री 8 ते 9:30 बुधवारी, कारण पुढच्या रविवारी मी जरा उडुपीला चाललोय त्यामुळे मला वेळ नाही पुढच्या रविवारी. सो क्लास मिस होऊ नये म्हणून बुधवारी रात्री 8 ते 9:30 आपण आपला क्लास घेऊया. आपल्याला 2 मिनिटं आहेत, 2-3 मिनिटं. कोणाला काय प्रश्न असला विचारा, अन्यथा आपण थांबूया. काय प्रश्न आहे कोणाला? प्रभूजी, येस माताजी. भगवंतांपासून वेद निर्माण होतात, वेदांमध्ये कर्मकांड दिलेली आहेत, कर्म पूर्ण होतात यज्ञामुळे, यज्ञ होतो पावसामुळे, पावसावर अवलंबून आहेत आपले धनधान्य, बरोबर सुरू होते ना. आणि तुम्ही खाल्लं, तुम्ही चढता कर्म, मी उतरता कर्म बघितलं, चढता कर्म बघितलं, खाल्लं वर खाली आलतो.
मनुष्य मनुष्य धान्यावर, धान्य पावसापासून, पाऊस यज्ञापासून, यज्ञ कर्मातनं, कर्म वेदातनं, वेद भगवंतापासून, आणि भगवंत यज्ञावर. ओके. कर्मकांड कोणत्या श्लोकामध्ये सांगितलंय? आता काय ऐकलं आपण? मग प्रश्न विचारला माताजींनी, कर्मकांड कोणत्या श्लोकात सांगितलंय? आता काय ऐकलं आपण? श्लोक क्रमांक 10 ते 16 हे कर्मकांड श्लोक आहेत. देवतांना अर्पण करा, देवतांचा यज्ञ करा, देवतांना यज्ञ करण्यासाठी तुम्हाला देवतांना खाली पाठवलेलं आहे, सगळं सांगितलं भगवंतांनी यामध्ये. 10 ते 16 हा कर्मकांड सेशन आपला इथं आता संपला. ओके, धन्यवाद खूप खूप. बुधवारी रात्री 8 वाजता आपण आपली पुढची चर्चा आरंभ करूया. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता की जय.